तर मेकअप इज अ आर्ट ऑफ इल्युजन असं आपण म्हणतो. म्हणजे मेकअप ही एक आभास कला आहे. कॉस्मेटिक्स म्हणजे काय नक्की, किंवा त्याचा वापर केल्यानंतर काय होतं, मेकअप नसतानाचा चेहरा आणि मेकअप केल्यानंतरचा चेहरा यातला फरक काय असतो. मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी म्हणून काय स्किल सेट लागतो. तुझा चेहरा जर ओरिजिनलच चांगला नसेल ना, तर त्याच्यावर कितीही चांगला मेकअप केला तरी त्याचा रिझल्ट तसा येणारच नाही आहे 100%. हे वास्तव आहे. काय व्हायचं, पूर्वीच्या काळामध्ये ना मेकअप आर्टिस्ट ही संकल्पनाच नव्हती मुळात. कारण आपल्याकडे जे आर्ट डिरेक्टर असायचे, जे पेंटिंग करायचे, जे स्केचेस काढायचे, तर त्यांनी ही संकल्पना, आता बाबूराव पेंटरांनी ही संकल्पना खऱ्या अर्थाने आणली मेकअपची सुरुवात ही मुळात इजिप्शियन संस्कृतीतली आहे. कारण काय व्हायचं की इजिप्शियन संस्कृतीतली लोक त्यावेळेला देवाला आकर्षित करण्यासाठी मेकअप करायचे. म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसताना एकदम ते खूप झालंय. माझ्याही बाबतीत असं झालंय. मी बघितलं, अरे केवढा हार्श मेकअप केलाय हा, नाही एवढं गरज नाही आहे. तुम्हाला कमर्शियल मेकअपचं नॉलेज हे इंडस्ट्रीमध्ये येऊन ऑन सेट काम करूनच घ्यावं लागतं. कारण तुम्ही एक्सपिरियन्समधनं जी गोष्ट शिकता ना, ती तुम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमधनं नाही शिकू शकत. की मेकअप करणं हे जसं स्किल आहे ना, तसं मेकअप रिमूव्ह करणं हे पण स्किल आहे. मेकअप डिझायनर एक प्रकार असतो, मेकअप आर्टिस्ट एक प्रकार असतो, आणि मेकअप मॅन एक प्रकार असतो. हे काय, हे 3 रोल एकच आहेत की काय, नेमका ह्याच्यामध्ये फरक काय. 40 वर्षाच्या व्यक्तीला समजा तुम्हाला 80 वर्षाचं दाखवायचं असेल तर चेहऱ्यामध्ये कशा प्रकारे बदल करायला लागतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हे काम नाही कळणार. एखादा मेकअप केल्यावर म्हणते की वा किती मस्त मेकअप केलाय, पण मला असं वाटतं ना की हे काम माझ्यासाठी फेल आहे. समोरच्या माणसाने असं म्हटलं पाहिजे की हा मेकअप आहे का. नमस्कार मंडळी, मी साई ठाकूर तुमचं खूप स्वागत करतोय कलाकर्मीच्या आजच्या नव्या कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये. तर मंडळी, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे शृंगार, अर्थात मेकअप. तर असेच आपल्याला आज कलाकर्मी लाभलेले आहेत ह्या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, ज्यांनी त्याच्या हातातून ब्रशच्या सहाय्याने आणि त्यांच्या रंगांची सांगड घालत समोरच्या चेहऱ्यावरती जी जादू करायची जी शैली आहे, अर्थात मेकअप. तर आज असेच आपल्याला रंगभूषाकार लाभलेले आहेत. जाणूया त्यांच्याकडून सगळ्या गोष्टींचा सार. अर्थात आपले रंगभूषाकार मनीष नितसुरे, खूप स्वागत आहे. सर्वप्रथम कलाकर्मींचं मनपूर्वक धन्यवाद म्हणेन मी, कारण मला आज इथे बोलवलं त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि अशाच आपला विषयच असा आहे की आपण वेगवेगळ्या कलेबद्दल आणि वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन, त्यांच्या अनुभवांना घेऊन आपण या इकडे गप्पा मारत असतो, त्या विषयाचा उलगडा करत असतो. तर आज मेकअप हा खूप असा स्त्रियांचा आणि एकंदरीत मुलींचा हा आवडीचा विषय आहे. पण मुळातच हा मेकअप जो आहे हा चांगला दिसण्यासाठी वगैरे आहे, ह्या गोष्टी आहेतच. पण मुळातच मेकअप म्हणजे काय, इथपासून आपण सुरू करू शकलो तर ते खूप सोपं राहील समजायला. एक्झॅक्टली. मेकअप ही गोष्ट अशी आहे की आपण एक वन लाईनर म्हणायला गेलो मेकअपचं, तर मेकअप इज अ आर्ट ऑफ इल्युजन असं आपण म्हणतो. म्हणजे मेकअप ही एक आभास कला आहे. आणि मला असं वाटतं की आभास हा वास्तवाच्या इतक्यात जवळ जाणारा असावा की ते वास्तव आहे की आभास आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून तो मेकअप एकदम सूक्ष्म पद्धतीने होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी काय होणार की त्यासाठी तुम्हाला स्किनच्या जवळ काम करायला लागणार. मग त्यामध्ये तुमचं काम जसं स्किनच्या जवळ जाणार तसं मग त्याच्यासाठी तुम्हाला कसब जास्त लागणार. तशा प्रकारे मग मेकअपची ही व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो. याच्या आधी फार मोठे रंगभूषाकार होऊन गेले इंडस्ट्रीमध्ये खूप जुन्या काळात. तर प्रत्येकाने आपापल्या प्रकारे मेकअपची व्याख्या मांडलेली आहे. तर आपण एक सिम्पली म्हणायला गेलो तर मेकअप इज अ आर्ट ऑफ इल्युजन, म्हणजे मेकअप ही एक आभास कला आहे असं आपण म्हणू शकतो. मेकअप हा चांगला दिसण्यासाठी केला जातो की त्याच्या काही अजून वेगळ्या टेक्निकल बाबी आहेत. मुळात सर्वप्रथम मेकअप आपण ही जर गोष्ट पकडली तर कधीही मेकअप असतो, मेकअप नसतो. त्यामुळे मेकअप ही गोष्ट मुळात चांगलं दिसण्यासाठीच केली जाते, पण कधी हे ब्युटी मेकअपसाठी. म्हणजे आपण जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फॅशन मेकअप, पोर्टफोलिओ, ग्लॅमर, फोटोशूट्स, रॅम्प वॉक अशा ठिकाणी जे मेकअप करतात ते सगळे ब्युटीसाठी असतात. पण आपण जर दुसरे, आता आपण त्या मुद्द्यावर पुढे येऊयाच, प्रॉस्थेटिक्सच्या वगैरे सगळ्या. तर अशा प्रकारे आहे. तर मेकअप करताना सुंदर दिसणं, आपण एखाद्या व्यक्तीचे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते पॉझिटिव्ह करतो, ज्यांचे काही पॉझिटिव्ह आहेत ते पॉईंट आपण खूप अजून चांगल्या प्रकारे कसे होतील ते आपण मेकअपच्या माध्यमातून करतो. मुळात
मेकअप या विषयाकडे तुझा प्रवास कसा सुरू झाला आणि काय होता तो क्षण ज्या वेळेला तुला मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप करायचं आहे, हां. याबद्दल काय सांगू शकशील? प्रथम सुरुवात एकदम अशी म्हणजे काय आपण त्याला म्हणतो ॲक्सिडेंटली सुरुवात झाली मेकअप या फील्डशी. ॲक्च्युली मी जेव्हा कॉलेजला होतो, मी ग्रॅज्युएशन केलं DBC कॉलेज चिपळूणमधनं. तर तेव्हा आम्ही तिथे कल्चरलला सगळे एकांकिका स्पर्धा, नाटक आणि बऱ्याच गोष्टी आम्ही करायचो. पण त्याच्यानंतर मग तेव्हा असं वाटायचं की आपण आपलं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर इंडस्ट्रीत जाऊन काहीतरी करूया. बरं ॲक्टिंगच करायचे की दुसरं काही करायचं आहे असं काही तेव्हा डोक्यात नव्हतं. मग ग्रॅज्युएशन नंतर पुण्यामध्ये एक अतुल शिधे म्हणून आहेत, फार मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि फॅशन फोटोग्राफर आहेत आणि ते मीडिया काउन्सिलिंग वगैरे बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करतात. तर त्यांच्याकडे मी गेलो होतो, त्यांच्याशी बोललो या सगळ्या गोष्टींबद्दल. तर त्यांनी असं सांगितलं की ॲक्टर म्हणून आपल्या इंडस्ट्रीमध्ये मुंबई, पुणा किंवा बाहेरच्या कुठल्याही कंट्रीमधनं किंवा कुठल्याही ठिकाणावरनं आपल्याकडे बरीच लोकं येतात की मला ॲक्टर व्हायचं हे स्वप्न घेऊन, पण सगळीच लोकं काही सक्सेसफुल होत नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं की तू एखादी टेक्निकल गोष्ट शिकलास तर ती तुला सगळ्यात जास्त उपयोगी पडेल कामाच्या दृष्टीने विचार केलास तर. मग त्यांच्याकडे काय होतं तर ते मेकअपसुद्धा करतात स्वतः आणि फोटोग्राफीसुद्धा करतात. मग त्यांनी सांगितले की तू करून बघ, तुला जर चांगलं वाटलं तर या क्षेत्रात कंटिन्यू कर. म्हणजे काय होईल की मेकअप किंवा फोटोग्राफी या दृष्टीने तू त्या क्षेत्राशी कनेक्टेड राहशील आणि मग त्यातनं तुला बाकीचे कॉन्टॅक्ट मिळतील आणि मग तुला कामं मिळतील. मग तसा तो त्यांच्याकडं शिक्षणाचा प्रवास चालू झाला. मग मेकअप शिकलो मी हळूहळू. त्यानंतर ते स्टुडिओमध्ये फोटोग्राफी करायचे, तेव्हा मोठे मोठे आर्टिस्ट तिथे यायचे पोर्टफोलिओज करायला. मीडिया किंवा कास्टिंग एजन्सीसाठी जे पोर्टफोलिओज लागतात तर तेव्हा मोठे मोठे आर्टिस्ट तिथे यायचे. मग मी त्यांचं काम बघायचो किंवा फोटोग्राफी कशी चालते, लाईट्सचा उपयोग कशा प्रकारे होतो, या सगळ्या गोष्टी मी तिथून सुरुवात केल्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडचं शिक्षण कंप्लीट झालं आणि मग नंतर मग मुंबईत काही कॉन्टॅक्ट्स केले आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू इंडस्ट्रीशी कनेक्ट झालो. मग सिरियलचं माध्यम चालू झालं. मग तेव्हा पहिली सिरियल केली, एक घर मंतरलेलं नावाची एक सिरियल होती. तेव्हा झी युवा चॅनल खूप फॉर्ममध्ये होतं. तर झी युवाची ती पहिली सिरियल होती माझी आणि मग तिथून तो सगळा मेकअपचा प्रवास सुरू झाला. आणि मग ह्यातून तुला पहिलं कधी कळालं की आपण मेकअप म्हणून आपण ह्या क्षेत्राकडे वळू शकतो, हे स्वतःला कधी जाणवलं? अच्छा, तर त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो, त्यांच्याकडे मी बघितलं सगळं. त्यांचा फार मोठा स्टुडिओ होता. तर त्यांच्याकडे एक आतमध्ये मेकअप रूम होती, तिथे मेकअप चालायचे आणि बाहेर पोर्टफोलिओज वगैरे चालायचे, फोटोशूट्स वगैरे. तर तेव्हा मी जाऊन बघायचो की नक्की काय करत आहेत, कॉस्मेटिक्स म्हणजे काय नक्की, किंवा त्याचा वापर केल्यानंतर काय होतं, मेकअप नसतानाचा चेहरा आणि मेकअप केल्यानंतरचा चेहरा यातला फरक काय असतो. मग मला हळूहळू ते क्षेत्र थोडं इंटरेस्टिंग वाटायला लागलं की आपल्याच फील्डमध्ये आहे पण थोडी फॅकल्टी वेगळी आहे. मग ते मला खूप छान वाटायला लागलं. मग त्यात मग ते एक्सपेरिमेंट चालू आले. मग थिएटरचे मेकअप, मग फिल्मचे मेकअप, फोटोशूट्स, हळूहळू वेगवेगळे फरक कळत गेले मेकअपचे आणि मग ते क्षेत्र मला आवडायला लागलं आणि मग मी पुढे ते कंटिन्यू करायचा विचार केला आणि मग तसा सगळा तो प्रवास चालू झाला. प्रत्येक कला शिकताना ना एक काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर तसंच एक मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी म्हणून काय स्किल सेट लागतो? मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी मुळात मला असं वाटतं की मेकअप येणं हे तर आहेच की मेकअप तुम्हाला यायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही मेकअप आर्टिस्ट होऊ शकत नाही. पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अंगलक्षण. जसं एखादा ज्योतिषी आपला हात बघितल्यावर, आपल्या हाताच्या हस्तरेखा बघितल्यावर आपल्याबद्दल सांगतो, तशा प्रकारे तुम्ही एखाद्याचा चेहरा बघितला की तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळतात. फेस रिडिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण जेव्हा लक्ष देऊन एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की डोळे आणि भुवयांमध्ये किती अंतर आहे, त्या किती जवळ आलेल्या आहेत. त्यानंतर इथल्या रिंकल्स आहेत त्या डोळ्यांच्या सरळ रेषेत आहेत का, जॉबोन कसा आहे आपला, कान कसे आहेत, त्यानंतर डोळ्यात जर एखाद्याच्या लेन्स घातले तर ते कॅमेऱ्यातून कसे दिसतात, वेगवेगळ्या स्टेजमध्ये चेहऱ्यात कशा प्रकारे फरक होत जातात. 40 वर्षाच्या व्यक्तीला समजा तुम्हाला 80 वर्षाचं दाखवायचं असेल तर चेहऱ्यामध्ये कशा प्रकारे बदल करायला लागतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला हे काम नाही कळणार. परत तुमचं वाचन, मुळात तुमचं वाचन फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, मग ते कुठलंही असो, मेकअप असेल किंवा फोटोग्राफी कुठलंही असो, त्या क्षेत्राबद्दल तुम्ही वाचन करणं फार गरजेचं आहे. सोशल मीडिया असेल, आज तर आपल्याकडे गुगल आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी मिळतात. तर ते वाचन करणं फार गरजेचं आहे. त्या वाचनातनं तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतात मेकअपबद्दल, की बाहेर कशा प्रकारचं काम चालतं, आपल्याकडे काय आहे, मग तिथला फरक काय आहे, या सगळ्या गोष्टी कळतात आणि मग त्याच्यानंतर आपण तशा प्रकारे ते काम करू शकतो असं मला वाटतं.
त्यालाच जोडून मला एक असा प्रश्न विचारावा वाटतो की मुळातच मेकअप नवसंजीवनी आपण म्हणू शकतो की एकदम तुमच्या राकट चेहऱ्याला जरा थोडंसं त्याला एक सौंदर्याची एक झालर चढवली की तो चांगला दिसतो. येस. पण मग असे मेकअप असतात किती प्रकारचे? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मेकअपमध्ये 2 प्रकार पडतात. तर टाईप्स ऑफ मेकअप असं जर आपण म्हटलं तर एक जो येतो तो ब्युटी पार्लर मेकअप, म्हणजे आपण ज्याला सोसायटी मेकअप म्हणतो. आणि दुसरा म्हणजे कमर्शियल मेकअप, जिथे आपण फिल्म्स, वेब सिरीज, त्यानंतर कमर्शियल नाटक अशा प्रकारचे मेकअप करतो. तर आता सोसायटी मेकअपमध्ये काय होतं की रोजचे गृहिणींचे मेकअप असतील, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रकार त्याच्यामध्ये जो आहे तो आहे ब्रायडल मेकअप. म्हणजे ब्रायडल मेकअपला आत्ता इतकी व्हॅल्यू आहे की आमचे कमर्शियल मेकअप आर्टिस्ट पण तिकडे आता वळलेले आहेत, इतकी व्हॅल्यू आहे त्याला. आणि आता आपण ब्युटी पार्लरचा विषय घेतला तर काय होतं, आपल्याकडे मुंबई, पुणे, त्यानंतर बाहेर दिल्ली म्हणा तुम्ही किंवा कोलकाता अशा ठिकाणी खूप ब्युटी पार्लर्स असतात. म्हणजे तिथे 15-15, 20-20 वर्ष त्या महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करत असतात. पण काय होतं की इतका एक्सपिरियन्स असूनसुद्धा जेव्हा एखादी फिल्म उभी राहते, एखादी वेब सिरीज उभी राहते, त्यावेळेला 15-15, 20-20 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या ब्युटी पार्लरमधल्या मेकअप आर्टिस्टला किंवा ब्युटिशियन्सना त्या प्रोजेक्टला बोलावलं जात नाही. पण 1 ते 1.5 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या कमर्शियल मेकअप आर्टिस्टला बोलवलं जातं. तर असा डिफरन्स काय आहे, ह्याच्यामागचं कारण काय आहे? त्याच्यामागचं कारण हेच आहे की ब्युटी पार्लरचा मेकअप हा नववधूपासून चालू होतो आणि नववधूपर्यंत संपतो. तर तिथे मेकअप संपतो त्यांचा, कारण ब्युटी पार्लरमध्ये फक्त मेकअप नसतो ना, बाकीच्या पण गोष्टी ब्युटी पार्लरमध्ये चालू असतात. त्यामुळे ब्युटी पार्लरचा मेकअप हा तिथे संपतो. पण कमर्शियल मेकअपमध्ये काय होतं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, मी मगाशी जसं म्हटलं तसं आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्हाला 40 वर्षाचा असेल तर त्याला 50 वर्ष दाखवायचं, 70 वर्षाचं दाखवायचं, हां, किंवा 70 वर्षाची व्यक्ती असेल तर तुम्हाला तिचं एज कमी करायचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी तुम्हाला चेहऱ्याचं वाचन करणं फार महत्त्वाचं असतं. तर हा विषय कमर्शियलमध्ये येतो आणि ह्याचा अभ्यास पण वेगळा असतो. तुम्हाला तशा प्रकारची पुस्तकं वाचायला लागतात आणि मग त्या पुस्तकांमधून तुम्हाला या गोष्टी कळतात. त्यामुळे मग ब्युटी पार्लरचा मेकअप, कमर्शियल मेकअप असे 2 प्रकार याच्यामध्ये पडतात. तर तो मेकअप खूप वेगळा आहे आणि हा मेकअप खूप वेगळा आहे. तर अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ मेकअप म्हणू शकतो त्याला. ओके. पण ह्याच्यामध्ये पण अजून जर आपण डीपकोरमध्ये गेलो तर मग असे वेगवेगळं काय असू शकतं की चित्रपटासाठी वेगळा मेकअप, नाटकासाठी वेगळा मेकअप, असं काय आहे का? एक्झॅक्टली सांगतो. आता काय होतं की नाटकाचं माध्यम मुळात वेगळं आहे आणि चित्रपटाला कॅमेरा असतो समोर, ते माध्यम वेगळं असतं. नाटकासाठी काय असतं की एखाद्या थिएटरमध्ये साधारण 600 ते 700 लोकं आलेली असतात. हां, मिनिमम पकडूया आपण 600 ते 700 लोकं. तर तेव्हा त्या कॅरेक्टरचा मेकअप खूप वेगळा असतो. आपण चेहरे बघतो नाटकातल्या ॲक्टर्सचे, तर तिथे आपल्याला कळतं की डार्क मेकअप केलेला असतो. तर ह्याच्यामागचं कारण काय असतं की समजा 700 लोकं आलेली आहेत, तर रांगेत 700व्या बसलेल्या माणसाला सुद्धा त्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दिसणं फार गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं की तुम्हाला हायलाईट्सवर खेळायला लागतं. कारण स्टेजवरचे लाईट कसे आहेत ते स्टेजवरचे लाईट बघून तुम्हाला मेकअप करायला लागतो आणि मग त्याच्यामुळे मग तो जो केलेला मेकअप आहे तो मागे बसलेल्या माणसाला दिसणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तसा मेकअप करायला लागतो. पण कॅमेराला काय होतं की कॅमेरा हे माध्यम फार वेगळं आहे. कॅमेरा आणि आत्ताचं जे आपल्याकडे जे काही नवीन नवीन कॅमेरा आलेले आहेत, लेन्सेस आलेले आहेत किंवा टेक्नॉलॉजी इतकी मोठी झालेली आहे की तुम्ही जरा काही जास्त दिसलं ना की तो कॅमेरा तुमच्या इथे लागला, तुमचा क्लोज लागला की ते दिसतं लगेच. मग ते फार घाण दिसतं काही काही वेळेला. तर त्या गोष्टी कॅमेरासाठी आपल्याला नो मेकअप लुक जसं आपण म्हणतो तसं तुम्हाला स्किनच्या जवळ जाऊन काम करायला लागतं. म्हणजे काही काही वेळेला असं होतं ना की एखादी व्यक्ती एखादा मेकअप केल्यावर म्हणते की वा किती मस्त मेकअप केला आहे, पण मला असं वाटतं ना की हे काम माझ्यासाठी फेल आहे. समोरच्या माणसाने असं म्हटलं पाहिजे की हा मेकअप आहे का. हां, तर हे फार गरजेचं आहे की हा मेकअप आहे का, तर काय बाबा की हा काही घरातनं चांगलं खाऊन पिऊन आला आहे की बाबा याने काय बॉडी बनवली आहे, तब्येत बनवली आहे म्हणून हा छान दिसतोय. तर ह्या गोष्टी आहेत की जर हा मेकअप आहे का, हा मेकअप मला खूप आवडतो. ह्या मेकअपला खूप मान्यता असते, कारण त्याच्यासाठी तुम्हाला स्किल खूप जास्त वापरायला लागतं. कारण मास्क लावून मेकअप करणारे बरेच जण आहेत हो, पण मेकअप न दिसणारा सुद्धा त्याच्यातच खूप चांगल्या प्रकारचा मेकअप तसा दिसू शकतो. तर त्याच्यामध्ये तुमचं स्किल सेट, तुमची मास्टरी असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं कायम. असं कधी झालंय का की आता तू मगाशी बोललास की चेहरेपट्टी बघावी लागते, डोळे आणि भुवयांचं अंतर बघावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन असं कुठलं क्लायंट आलंय तुझ्याकडे की ज्याची डिमांड एक वेगळी आहे की त्याला त्या टाईपचा मेकअप पाहिजे
आणि वास्तव काहीतरी वेगळं आहे तुझ्या दृष्टिकोनातून, की हा मेकअप ह्या चेहऱ्यावरती सूट नाही होणार, पण ती डिमांड तशी आल्यामुळे असा कधी गोंधळ झाला आहे का? 100% काय होतं माहिती आहे का, आत्ताच्या आपल्या जगामध्ये ज्या काही तरुणी आहेत तर त्या मॅगझिन्स बघतात. मॅगझिन्स बघतात, त्या मॅगझिन्सवर आपल्याकडे आर्टिस्ट असतात. बाबा करीना कपूर असते, तिचा कुठला तरी एक छान ग्लॅमर लुकमधला फोटो असतो. त्यानंतर आपण आलिया भट असतील किंवा बऱ्याच आर्टिस्ट असतील, तर त्यांचं वाचन असतं. या मुलींचं सोशल मीडिया बघणं खूप जास्त असतं आता रील्स आणि या सगळ्या मुळे. तर त्यांचं असं असतं की आम्हाला हा मेकअप करायचा आहे, बरोबर. पण वास्तव असं असतं की हा मेकअप जर तुझ्या चेहऱ्यावर केला तरी सुद्धा तुझा चेहरा जर ओरिजिनलच चांगला नसेल ना, तर त्याच्यावर कितीही चांगला मेकअप केला तरी त्याचा रिझल्ट तसा येणारच नाही आहे. 100% हे वास्तव आहे. तर ह्यामध्ये तशी गल्लत होते आणि अशा गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत 1-2 वेळा. आणि मग अशा वेळेला काय होतं की क्लायंटला आपल्याला समजावून सांगायला लागतं की जर तुम्ही असं केलं तर हे असं समोर रिझल्ट असा दिसेल, जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर ते निगेटिव्ह दिसेल. हे एक सांगणं आपलं स्वतःचं काम आहे ना. तर काय होतं, आपण समोरच्याची रिक्वायरमेंट म्हणून करतो आणि मग नंतर ते दिसताना खूप खराब दिसतं आणि मग आपल्याला नावं ठेवली जातात, आपल्या कामावर संशय घेतला जातो. त्यामुळे या गोष्टी समोरच्या माणसाला एवढ्या क्लिअरली सांगणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मग वास्तव आणि या गोष्टींमध्ये असा होऊ शकतो प्रॉब्लेम. पण मग ते आपल्याकडे असतं की कशा प्रकारे आपण ती सिच्युएशन हाताळतोय आणि समोरच्या क्लायंटला कशा प्रकारे सांगतोय, मग ते व्यवस्थित होऊन जातं आपल्या सांगितल्यानंतर. ओके, पण आता हे झालं क्लायंटचं. पण असा तुझा कधी किस्सा झालाय का की डिमांड आहे डिरेक्टरची की मला या चेहऱ्यावरती असं असं पाहिजे, पण ते तुझ्या दृष्टिकोनातून ते जर समजा बसत नाहीये किंवा बसतंय, तर मग ह्याची सांगड कशी घालतोस? काय होतं, मेन म्हणजे असं होतं की पहिल्यांदी एखादी जेव्हा कलाकृती उभी राहते, मग ते पिक्चर असेल, सिरियल असेल, काही असेल, तेव्हा काय होतं की जशी इतर सगळ्या म्हणजे ॲक्टर्स असतील, त्यानंतर डिरेक्टर असतील किंवा त्यांचे असिस्टंट असतील, या सगळ्यांना जशी स्क्रिप्ट दिली जाते ना, तर तशा प्रकारे स्क्रिप्ट मेकअप आर्टिस्टला सुद्धा दिली जाते. म्हणजे ही डिमांड आहे खरी. कारण काय होतं माहिती आहे का, जर तुम्हाला स्क्रिप्ट माहिती नसेल, तुम्हाला जर विषय माहिती नसेल, तर तुम्ही मेकअप 100% नाही करू शकत. कारण कुठल्या सीनला कुठला मेकअप हवा आहे हे तुम्हाला स्क्रिप्ट वाचल्यानंतरच कळतं. बरोबर. त्यामुळे मग स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्हाला कळतं, तुम्ही त्या डिरेक्टरशी चर्चा करता की तुम्हाला कशा प्रकारची लुक्स हवी आहेत. मग तशा प्रकारे तुम्ही 4 लुक्स करून दाखवायची त्यांना, 4 लुक्स 5 लुक्स. मग त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणारं जे लुक आहे ते आपण त्यांना जर आवडलं तर ते आपल्याला सांगतात की आपण हे लुक पुढे कंटिन्यू करूया. जर नसेल आवडलं तर मग अजून आपण त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करू शकतो, असंही असतं त्याच्यामध्ये. किंवा कुठला ॲक्टर चॉईस करताय ह्याच्यावर सुद्धा मुळात होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो इथे. काय होतं की एखाद्या ॲक्टरने एखाद्या ॲक्टरला घेऊन तुम्ही जर पिक्चर करताय, पण तो ॲक्टर त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणारा नाही आहे, तरीसुद्धा तो पिक्चर होतो. ह्याच्या मागचं कारण काय आहे की त्या ॲक्टरने ह्याच्या आधी केलेली एक फिल्म हिट आहे, त्याचा एक चाहता वर्ग आहे वेगळा, त्यामुळे त्या ॲक्टरला घेऊन फिल्म केली जाते. तर डिरेक्टरचं किंवा प्रोड्युसरचं म्हणणं असं असतं की ह्याची मागची फिल्म खूप हिट होती, त्यामुळे ह्याचा असा एक चाहता वर्ग आहे जो थिएटरला येणार, तिकीटं काढणार आणि त्याला बघणार. त्यामुळे मग ते काम परत पुढे चालू होतं की ह्याच्यावर कशा प्रकारे मेकअप करायचा, मग काय करायला लागेल, मग ते रेफरन्सेस काढणं, त्याच्यावर लुक डिझाईन करणं, या सगळ्या गोष्टी डिरेक्टरशी बोलून आपल्याला करता येतात. हे जे तू बोललास हे आत्ताचा करंट सिनारिओ सांगितलास. पण ज्या वेळेला काही वर्ष अगोदर ज्या वेळेला रंगीत ज्या वेळेला आपण चित्रपट यायला सुरुवात झाली, त्यावेळेला मे बी आपली मेकअपची सुरुवात असावी. तर त्यावेळेला मग मेन टेक्निकल रिझन काय होतं मेकअपला घेऊन? मेकअप मागचं रिझन सांगतो. काय व्हायचं, पूर्वीच्या काळामध्ये ना मेकअप आर्टिस्ट ही संकल्पनाच नव्हती मुळात. कारण आपल्याकडे जे आर्ट डिरेक्टर असायचे, जे पेंटिंग करायचे, जे स्केचेस काढायचे, तर त्यांनी ही संकल्पना, आता बाबूराव पेंटर आपण म्हणतो, बाबूराव पेंटरांनी ही संकल्पना खऱ्या अर्थाने आणली मेकअपची. तर याच्या मागचं एक तुम्हाला टेक्निकल कारण सांगतो. याच्या मागचं टेक्निकल कारण काय आहे की त्या काळी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती आपल्याकडे, त्यामुळे लाईट्स लिमिटेड असायचे आणि त्यावेळेला टंगस्टन लाईटचा खूप वापर केला जायचा. म्हणजे 5-5 हजारचे ते टंगस्टन लाईट असायचे. त्यामुळे काय असायचं की आर्टिस्ट जर इथे बसलाय, त्याच्या बाजूला टंगस्टन लाईट लावलाय आणि त्याचं काम चालू आहे, तर त्या टंगस्टन लाईटच्या हीटने आपली स्किन भाजून निघायची. तर स्किन भाजून नये म्हणून त्याच्यावर एक लावायचा लेप, अशी ती बाबूराव पेंटरांनी केलेली व्याख्या मेकअपची आहे. मग तिथून तो मेकअप चालू झाला.
पहिल्यांदी मेकअप आर्टिस्ट नव्हते मेकअप करायला. पहिल्यांदी असिस्टंट जे असायचे, असोसिएट किंवा जे लोक असायचे ना, तर ते लोक पहिल्यांदी मेकअप करायचे आणि मग ती तशी संकल्पना चालू आली की बाबा चेहऱ्याला एक लेप लावला की मग छान पण दिसतो चेहरा आणि स्किनला काही त्रास होत नाही. तशी मग ती मेकअपची व्याख्या तिथून चालू झाली आणि मग तिथून ते काम, मग ती मेकअप आर्टिस्ट, मग त्यांचं एक वेगळं डिपार्टमेंट, मग ते कॉस्मेटिक्स आणि या सगळ्या गोष्टी तिथून चालू झाल्या. ओके, म्हणजे मेकअप ज्या वेळेला आलेला तोपर्यंत टंक्शन लाईट हळूहळू आता टेक्नॉलॉजी आपली थोडी वेगळी आहे ना. आता लाईट्स आपल्याकडे वेगळे आहेत, त्यानंतर कॅमेऱ्याचे इक्विपमेंट आहेत, त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो मेकअपमधनं. मेकअपची हिस्ट्री काय ॲज अ कमर्शियल आणि पार्लर? अच्छा, म्हणजे मेकअपची सुरुवात विचारतोयस. मेकअपची सुरुवात तसं म्हणायला गेलं ना तर इसवी सन पूर्व 3000 मध्ये आपण तसं म्हणू शकतो की मेकअपची सुरुवात ही मुळात इजिप्शियन संस्कृतीतली आहे मुळात. कारण काय व्हायचं की इजिप्शियन संस्कृतीतली लोक त्यावेळेला देवाला आकर्षित करण्यासाठी मेकअप करायचे. म्हणजे काय तर आपण जर छान दिसलो तर आपल्यावर देव प्रसन्न होईल. आपण जर एखादी गोष्ट देवाकडे मागितली तर ती देव आपल्याला लवकर देईल. आणि त्या इजिप्शियन संस्कृतीमध्ये जी काही थोडीफार उच्च दर्जाची माणसं होती तर ती मेकअप करायची. आणि काय व्हायचं की ती लोक मेकअप करायची, तिथे पुरुष पण मेकअप करायचे आणि स्त्रिया पण मेकअप करायचे. त्यामुळे ती लोक बाकीच्या लोकांपेक्षा वेगळी दिसायची. आणि मग ते बाकीच्या लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी लावतायत चेहऱ्याला, त्यामुळे हे सामान्य लोकांपेक्षा वेगळे दिसत आहेत. मग आपण पण हे करून बघूया, मग आपण पण छान दिसू वगैरे, मग देव आपल्याला पण काहीतरी देईल. मग ते अशा प्रकारे तिकडून ती इजिप्शियन संस्कृतीपासून मेकअपची सुरुवात झालेली खऱ्या अर्थाने विचार केला आपण. ते पण कलर्सच लावायचे, ते पण कलर्स लावायचे. आणि त्यावेळेला तर असं होतं की मातीतून रंग तयार करायचे. म्हणजे आपण जे फाउंडेशन म्हणतो की आपण चेहऱ्याला फाउंडेशन लावतो, त्याच्यावर काही कॉम्पॅक्ट लावतो छान दिसण्यासाठी, तर आता तर ते सगळं केमिकल आणि त्यामध्ये सगळं आहे टेक्नॉलॉजीनुसार. पण त्यावेळेला जर विचार केला तर मातीतून रंगकाम करायचे, मातीतून मोल्ड काढायचे आणि मग तशा प्रकारे ती क्रिएटिव्हिटी हळूहळू पुढे होत गेली. तशा प्रकारे ते काम चालायला लागलं. आता ब्युटी पार्लरचा मुळात विषयच वेगळा आहे. ब्युटी पार्लरचं कसं होतं की ब्युटी पार्लरमध्ये फक्त मेकअप नाही चालत ना. म्हणजे आता महिलांच्या आपण काय म्हणतो वॅक्सिंग असेल, थ्रेडिंग असेल, आयब्रोज, फेशियल, ब्लिचिंग या सगळ्या गोष्टी ब्युटी पार्लरमध्ये चालतात. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त मेकअप अशी कधी कॉन्सेप्ट नसते. त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींसोबत ब्रायडल मेकअप अशी कॉन्सेप्ट असते. त्यामुळे त्यांचं ब्रायडल मेकअपवरचा फोकस खूप जास्त असतो. आणि आपण कमर्शियल मेकअपच्या दृष्टीने जर विचार केला तर कमर्शियल मेकअपमध्ये कसं असतं की आपल्याला ॲक्टरपासून कॅरेक्टरपर्यंतचा प्रवास घडवायचा असतो. त्यामुळे तो मेकअप फार गरजेचा असतो. जी काही मेकअपची डिरेक्टरची काही व्याख्या आहे की मला ही व्यक्ती अशा प्रकारेच दिसली पाहिजे, मग ती तशा प्रकारे दाखवणं, मग त्याच्यावर ट्रायल्स अँड एरर बेसिसवर काम चालू करणं आणि मग शेवटला रिझल्ट काढणं हे आपल्या हातात येतं. आता हा पूर्ण पार्ट झाला कमर्शियल मेकअपमध्ये. तर अशा प्रकारे कामं चालतात आणि सुरुवात अशी झाली इजिप्शियन संस्कृतीपासून मेकअपची खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर. पण मग आता जसं आपण बोललो की पार्लर आणि कमर्शियल मेकअप, तर मग असं कुठे कधी झालंय का की कमर्शियल वाल्यांना, कारण शेवटी काय ब्रायडल मेकअप करताना ती दिसणार आहे ती फोटोमध्ये कॅप्चर होणार आहे, व्हिडिओमध्ये कॅप्चर होणार आहे, तर ह्याचा सेन्स थोडा कमर्शियल वाल्यांकडे जास्त असतो आणि त्याच्यामध्ये पार्लरवाले कुठेतरी कमी पडतात आणि ते एकदम भडक मेकअप आणि एकदम असं सगळं फासलेलं असं दिसतं. म्हणजे आपल्याला डोळ्यालाच दिसतं एकदम. ते खूप झालंय, माझ्याही बाबतीत असं झालंय. मी बघितलं अरे केवढा हार्श मेकअप केलाय हा, नाही एवढं गरज नाही आहे. तर हा सेन्स जो आहे, कारण कमर्शियल वाल्यांकडे कसा असतो तो हात वेगळा असतो. एक्झॅक्टली हात वेगळा असतो. असं होतं काही वेळेला. काय होतं माहिती आहे का, मुळात आपल्याकडे आता ब्रायडल मेकअपची कॉन्सेप्टच मुळात बदललेली आहे. पहिल्यांदा ब्रायडल मेकअपची कॉन्सेप्ट खूप वेगळी होती, पण आता काय झालं माहिती आहे का की आता आमचे जे कमर्शियल मेकअप आर्टिस्ट आहेत ते पण तिकडे घुसायला लागले. याच्यामागचं कारण काय माहिती आहे का, कारण तिकडे खूप पैसे मिळतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, खोटं वाटेल, 1-1 लाख रुपये घेतात मेकअपचे. अशा प्रकारे आम्हाला मेकअप पाहिजे, मुलगी येते मी करीना कपूर दिसली पाहिजे, तशा प्रकारे. पण मग ते काय असतं, मी मागाशी म्हटलं तसं आहे की जर तुम्ही त्या चेहऱ्याच्या जवळच जात नसाल ना तर त्याच्यावर आर्टिफिशियली काम करून काही उपयोगच होणार नाही आहे. आणि आता मगाशी आपला प्रश्न असा होता की भडक मेकअप दिसतो किंवा या गोष्टी. तर काय होतं माहिती आहे का की मेकअप तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं किंवा एखाद्या गुरुकडनं मेकअप जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही कुठल्या माणसाकडनं शिकताय हे पण फार गरजेचं आहे. मग तुम्हाला ब्रायडलसाठी शिकायचं आहे की तुम्हाला कमर्शियलसाठी शिकायचं आहे हे गरजेचं आहे.
तो विचार करणं गरजेचं आहे की आपण मेकअप शिकल्यानंतर कुठे जाऊन मेकअप करणार आहोत. आणि जर ह्याच्यात गल्लत झाली ना तर तशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. मग ते भडक होणं किंवा स्किन टोन चुकणं, खूप ब्राईट चेहरा दिसणं, आर्टिफिशियल, ह्या अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये. कलर जे शेड असतात त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या म्हणजे त्या स्किन कलर जे असतात, जे स्किन टोनचे प्रकार असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे शेडिंग्स असतात. हो हो हो, डेफिनेटली. तर ते मग गळा, कान आणि चेहरा ह्याचा ताळमेळ कसा बसवला जातो? मग काय होतं की आपल्याकडे आहे ना कमर्शियल मेकअप ज्या वेळेला शिकला जातो ना, मुळात जर विचार केला तर कमर्शियल मेकअप कुठेही शिकवत नाहीत. तुम्हाला कमर्शियल मेकअपचं नॉलेज हे इंडस्ट्रीमध्ये येऊन ऑन सेट काम करूनच घ्यावं लागतं. कारण तुम्ही एक्सपिरियन्समधनं जी गोष्ट शिकता ना ती तुम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमधनं नाही शिकू शकत. कारण तिकडे खूप पैसे घेतात आणि तुम्हाला नॉर्मल मेकअप शिकवतात त्या पैशातनं. पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर विचार केला तर तिकडे जे मोठे मोठे HODs असतात, हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात मेकअपचे, तर त्यांचा खूप वर्षापासूनचा एक्सपिरियन्स असतो. आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन शिकलात की तुम्हाला कळतं रंग किती उचलायचा, कुठल्या स्किन टोनला कुठला स्किन टोन वापरायचा, त्यानंतर कुठला स्किन टोन कुठल्या स्किन टोनमध्ये मिक्स केला की कुठला स्किन टोन तयार होतो. हा जो म्हणजे हे जे नॉलेज आहे ना, हे नॉलेज तिथे गेल्यावर तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळे ते नॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही तशा प्रकारे काम करायला लागता. त्यामुळे हा फरक आहे की ब्रायडलचा मेकअप वेगळा आणि कमर्शियलचा मेकअप वेगळा. आमच्यातले मेकअप आर्टिस्ट तिकडे आता जातात, पण ब्रायडलवाले आता म्हणजे ब्युटी पार्लरवाले इकडे नाही येऊ शकत, कारण त्यांचं कामच वेगळं आहे ना. ह्या कामाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही आहे. त्यामुळे ते त्यांच्या तिकडे काम करतायत आणि आमचे मेकअप आर्टिस्ट आता तिकडे जायला लागलेत. ही एक गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आहे सगळं. पण आता हे झालं ब्रायडलचं. ग्रूमच्या बाबतीत पण तसंच आहे का? ग्रूमच्या बाबतीत पण आहे. ग्रूमच्या बाबतीत मी स्वतः कमर्शियल मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मी सांगतो की आम्ही किती फिल्म्स केल्या, किती सिरियल्स केल्या किंवा किती बाकीची कामं केली तरीसुद्धा जेव्हा लग्नाचे सीझन असतात तेव्हा ग्रूमचे मेकअप, त्यानंतर मुलीचा मेकअप, तिच्या बहिणीचा मेकअप, आईचा मेकअप, या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या गोष्टींसाठी काय होतं की कमर्शियल मेकअप करणारा आर्टिस्ट ज्याने एखाद्या मोठ्या नटीचा किंवा नटाचा मेकअप केलेला आहे हे सोशल मीडियावर बघतात लोक, आणि मग त्यांचं असं असतं की मला हा पाहिजे, डिमांड, मला ह्याच्याकडनंच मेकअप करून घ्यायचा आहे. आणि मग तिथून ते सगळं चालू होतं. मग ते बजेटिंगपासून चालू होतं सगळं, कारण बजेटमध्ये पण खूप फरक असतो. ब्रायडलवाल्यांचं बजेट वेगळं असतं, कमर्शियल मेकअपवाल्यांचं बजेट वेगळं असतं. पण त्यांचं बजेट जर चांगलं असेल तर ते बोलवतात की नाही आम्हाला ही व्यक्ती पाहिजे, आम्हाला या व्यक्तीकडनं आम्हाला मेकअप करून घ्यायचा आहे. आणि मग अशा प्रकारे ती सगळी कामं तिकडे जाऊन एक्झिक्यूट होतात. ओके. पण नवरदेवांची पण अशी काही असते का डिमांड की मला पण मेकअप पाहिजे, असाच पाहिजे? आपण ब्रायडल तर असं खूप आहे, ते कॉमन आहे आपल्या सोसायटीमध्ये. पण असं असतं ना की पुरुषांचा काय मेकअप म्हणजे आपलं जस्ट पावडर लावली, झालं माझं सेट आहे, आय एम रेडी. तर असं कुठला तुला मिळालंय का अनुभव की बाबा नाही त्याने म्हणजे नवरदेव म्हणजे त्याने पण तशा डिमांड ठेवल्या आहेत की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे? आहे, सांगतो मी. एक क्लायंट होता असा की ज्यांनी सगळी प्रोफाईल बघितली माझी आणि मला फोन केला की माझं लग्न आहे, मला मेकअप करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तर मला तुम्ही मेकअपची ट्रायल द्या. म्हटलं ओके. तर मेकअपच्या ट्रायलला गेलो. म्हणजे ॲज इट इज लुक ट्रायलमध्ये? ट्रायल म्हणजे काय असतं की मला लग्नाच्या दिवशी काय दिसणार आहे हे मला ट्रायलमधनं कळू दे. जर तिथे मला आवडलं तर मी करणार, नाही आवडलं तर मी नाही करणार, असं त्यांचं होतं. तर म्हटलं ठीक आहे. त्यांच्या मी घरी गेलो गोरेगावला आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुम्ही नो मेकअप लुकपासून ब्राईट म्हणजे जो चेहरा दिसतो मेकअप केलेला तशापर्यंत तुम्ही मला मेकअप करून दाखवा, मग मी तुम्हाला सांगतो की मला कुठला मेकअप लग्नाच्या दिवशी करायचा आहे. ओके. तर एका वेळेला ॲट अ टाइम कसं करू शकतो आपण? सांगतो. पहिला मेकअप नो मेकअप लुकचा आपण करू शकतो. तो मेकअप मी केला, पहिला लुक, ज्याच्यामध्ये काही नाही, फक्त त्या चेहऱ्यामध्ये काही अंडर आईज असतील ते थोडे हाईड करायचे, थोडे पिंपल्स असतील थोडे तर ते हाईड करायचे. असं करून मी त्याचा नॉर्मल मेकअप केला. ओके, ते पहिलं लुक झालं. तर पहिलं लुक झाल्यानंतर तो म्हणाला की मला मेकअप दिसणारा हवा आहे. ओके. मी लग्नात मला एवढी लोक बघणार आहेत, मी स्टेजवर असणार आहे, लांबच्या पण माणसाला माझा मेकअप दिसायला पाहिजे. जसं तू बोललास मगाशी, जसं आपण थिएटरच्या बाबतीत एक्झॅक्टली बोललो तशा प्रकारे. म्हटलं ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर काय झालं, मी दुसरा लुक त्याला करून दाखवला, तो त्याला आवडला. त्यानंतर मी तिसरा लुक करून दाखवला, त्यात थोडे काही चेंजेस होते, तो करून दाखवला. आणि मग ते 3 ते 4 लुक्स करून दाखवल्यानंतर त्याचे फोटोग्राफ्स काढले. मी तिथनं घरी गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी रात्री सगळे फोटोग्राफ्स बघितले. घरातल्या लोकांना दाखवते यातलं मी कुठला मेकअप करू. मग घरातल्या लोकांनी, जवळच्या मित्रांनी, होणाऱ्या बायकोंनी असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही आपण हे लुक कॅरी करूया पुढे. अशा प्रकारे हल्ली ग्रूमची सुद्धा डिमांड वाढलेली आहे मेकअपसाठी. कारण काही ना काहीतरी बघत असतात, वाचत असतात आणि मग आपण हे करून बघूया, ते करून बघूया, असं ते होतं.
आणि शेवटी स्क्रीन प्रेझेन्स पण महत्त्वाचा असतो. मेकअप केल्यानंतर तुमचे जेव्हा लग्नाचे फोटो येतात, त्या फोटोमध्ये मुलीने केलेला मेकअप आहे आणि मुलाने मेकअपच नाही केला, त्यामुळे मग चेहरे दोन्ही वेगळे दिसतात. त्यामुळे मग तशा पद्धतीने त्यांची पण डिमांड आजकाल वाढत चाललेली आहे ग्रूमची. पण कम्पेअर टू ब्रायडल एवढं असं वाटत नाही मला तरी. हां, कम्पेअर टू ब्रायडलच्या दृष्टीने विचार केला ह्याचा क्लास थोडा वेगळा असू शकतो. हा, डेफिनेटली क्लास वेगळा असू शकतो याचा. पण त्यांचं तेच असतं ना की नाही मला मेकअप करायचा आहे. मग काही काही वेळेला असं होतं की जी नवरी मुलगी आहे ना ती सांगते त्या होणाऱ्या नवऱ्याला की मी मेकअप करणार आहे आणि तू असा येणार कसा तरी, त्यापेक्षा मग तू पण मेकअप करून घे, मग तू पण छान दिसशील. आणि मग ती सांगते म्हणून त्या निमित्तानं का होईना पण मग ते मेकअप करून घेतात आणि मग तसा पुढे त्यांचा प्रवास चालू होतो की कुणाला बोलवायचं, कुणाकडनं मेकअप करायचा, असं सगळं ते आहे. पण शेवटी ते कृत्रिमच ते तर आहेच. तुमच्याकडे नैसर्गिक ब्युटी असणं हे एक थोडं जरा चांगलंच. मुळात तुमची नाकी डोळी मुळात चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कृत्रिमरित्या किती लावा ते एक्झॅक्टली थोड्याच वेळासाठी ते राहणार आहे. बरोबर. हा, जसं आता तू बोललास की नवरदेव पण आता हल्ली या मेकअपच्या विश्वात त्यांचं पण पदार्पण झालेलं आहे हळूहळू. तर मग हे मेकअप करताना आणि मेकअप करून झाल्यानंतर स्किनला घेऊन काय काळजी घेतली जाऊ शकते? ओके, काय होतं की मेकअप करणं हे जसं स्किल आहे ना तसं मेकअप रिमूव्ह करणं हे पण स्किल आहे. काही काही वेळेला काय होतं की आज तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेकअप केला आहे, हां मेकअप झाला, आजचा कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचं असं होतं की चेहऱ्याला खाज येते, चेहऱ्यावर पिंपल येतात किंवा स्किन लाल पडते, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि मग क्लायंटचे काही वेळेला असे फोन येतात की काय झालं, कशामुळे झालं. तर हेच महत्त्वाचं आहे की मेकअप करणं हे जे स्किल आहे ना तसं मेकअप काढणं पण स्किल आहे. तुम्ही जर रिमूव्ह करताना ज्या काही गोष्टी आपण वापरतो म्हणजे बेबी ऑइल असेल, त्याच्यानंतर काही वेट वाईप्स असतील किंवा काही क्रीम असेल, तर या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही व्यवस्थित जर मेकअप रिमूव्ह केलात ना तर त्या मेकअपचा त्रास नाही होणार तुम्हाला दुसऱ्या दिवशी. पण ते रिमूव्ह करताना जर कुठे राहिलं, काही फाउंडेशन किंवा कुठे आपण आयशॅडोज लावतो किंवा काजळ लावतो, या गोष्टी असतात, त्या गोष्टी जर राहिल्या मेकअप रिमूव्ह करताना तर दुसऱ्या दिवशी काय होतं, इचिंग होतं किंवा काही काही वेळेला मग इचिंग झाल्यानंतर आपण खाजवतो, मग नख लागतं, मग नख लागल्यानंतर स्किन लाल पडायला लागते, अशा गोष्टी होतात. त्यामुळे मेकअप करताना जशी आपण काळजी घेतो ना की मेकअप चुकू नये किंवा मेकअपमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये, तशा प्रकारे मेकअप काढताना सुद्धा ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची स्किन राहू शकते डेली मेकअप करून सुद्धा, असं मला वाटतं. पण जर आता हे रिमूव्ह करतानाच आहे, पण जर सुरुवातीला जर आपल्याला जर काय म्हणतो आपण ताऊन सुलाखून बघतो ना की हे माझ्या स्किनला सूट आहे का, हे जात आहे का, तर हे कसं आपण बघू शकतो? सांगतो. एखाद्या कॉस्मेटिक शॉपमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा मेकअपचं कॉस्मेटिक घ्यायला जाते तर तेव्हा काय होतं की तिथल्या जे काही सेल्समध्ये लोक असतात की हे कॉस्मेटिक, ते कॉस्मेटिक किंवा हे फाउंडेशन, तर तेव्हा फाउंडेशन आपण आपल्या स्किन टोनला मॅच असणारं कसं घेऊ शकतो याची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, छोटी एक ट्रिक सांगतो. म्हणजे की आपल्या हाताचा जो हा भाग आहे ना मनगटाचा, तर मनगटाचा भाग हा आतल्या साईडला आहे. त्यामुळे काय होतं की उन्हामध्ये जेव्हा आपण आउटडोअरला असतो तेव्हा हाताचा हा भाग आणि हा भाग तुम्ही बघा टॅन होतो, पण हाताचा जो आतला भाग आहे ना हा कधी टॅन होत नाही. त्यामुळे जर तुम्ही एखादं फाउंडेशन विकत घेताय तर ते तुम्ही हाताला लावून बघायचं. इथे तुम्ही हाताला लावल्यानंतर जो स्किन टोन तुमच्या स्किनमध्ये जातोय, व्यवस्थित मर्ज होतोय, तो तुमच्या स्किनचा, चेहऱ्याचा स्किन टोन, ही एक छोटीशी ट्रिक आहे, ती तुम्ही वापरून स्किन टोन तुम्हाला जो सूट होणार आहे तो घेऊ शकता. नाही तर मग प्रॉब्लेम असा होतो की मेकअपचा स्किन टोन चुकला की मग मेकअप खूप विचित्र दिसतो, मग तुमचा गळा वेगळा दिसतो, तुमचा चेहरा वेगळा दिसतो, तुमचे कान वेगळे दिसतात, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घेणं फार गरजेचं आहे जेव्हा मेकअपचे कॉस्मेटिक तुम्ही चॉईस करता तेव्हा. ओके, मग हे ते स्किन भाजणं जे म्हणतात तो काय नेमका प्रकार आहे मेकअपला घेऊन? की बोलतात की स्किन जळाली, मला एकदम असं खूप त्रास होतोय, चेहऱ्यावरती पूर्ण ते पुरळ वगैरे उठतं आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या घडतात. काय होतं, आपण शूटिंगच्या निमित्ताने किंवा डेली रुटीनमध्ये कोणीही आपण बाहेर ट्रॅव्हल करतो, आपण उन्हामध्ये फिरतो आणि काय होतं की हेवी हीटमुळे आपण कंटाळलेले असतो, चेहरा भाजत असतो, आपला टॅनिंग होत असतं. आपण घरी आल्यावर पहिल्यांदा काय करतो तर चेहऱ्यावर पाणी मारतो. हे चुकीचं आहे.
तुमची स्किन उन्हामध्ये असते पूर्ण दिवस आणि तुम्ही आल्या आल्या त्या गरम स्किनवर थंड पाणी वापरता. तिथे काय होतं माहिती आहे का, त्या दिवशी किंवा त्या वेळेला लगेच काही होत नाही, पण कालांतराने तुमची स्किन जी आहे ती लूज पडायला लागते. ओके. तर ह्या गोष्टी पण थोडा ह्या गोष्टींचा अभ्यास करणं, ह्या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळे स्किन असेल, त्यानंतर तुमचे केस असतील, तर या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे त्यासाठी. ओके. नाही, पण मेकअपला घेऊन सुद्धा असं माझ्या ऐकण्यात आहेत काही गोष्टी अशा की मेकअपमुळे माझी स्किन जळाली किंवा मेकअपमुळे मला त्रास होतोय, माझी मेकअपमुळे स्किन खराब झाली आहे, अगोदर व्यवस्थित होता. काय होतं, प्रत्येकाची स्किन वेगळी असते, स्किन सेन्सिटिव्ह असते काही वेळेला, किंवा काही जणांची स्किन अशी असते ना, किंवा फेअर अँड लवली असेल किंवा कुठलंही क्रीम लावलं की स्किनला ॲलर्जी येते. बरोबर. तर स्किनला ॲलर्जी जर त्या नॉर्मल क्रीमनी येत असेल तर तुम्ही मेकअपचं फाउंडेशन वापरल्यानंतर थोडाफार प्रॉब्लेम हा होणारच आहे. कारण तुम्ही काहीतरी बाहेरचं प्रॉडक्ट आणून स्किनमध्ये पेस्ट करण्याचा प्रयत्न करताय म्हटल्यानंतर थोडाफार त्रास हा होतोच. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक फरक असतो की तुम्ही कुठल्या प्रकारचे कॉस्मेटिक वापरता, ब्रँडेड वापरता की कुठले तरी नॉर्मल प्रॉडक्ट वापरता, याच्यावर पण सगळं डिपेंड असतं. तुम्ही जर चांगले ब्रँड्स असलेले प्रॉडक्ट वापरलेत, म्हणजे जसं की एक मॅक असेल किंवा बॉबी ब्राऊन असेल किंवा क्रायनॉल असेल, बरेच ब्रँड आहेत आपल्याकडे, तर ते ब्रँड तुम्ही जर वापरले तर तुम्हाला स्किनला त्रास होण्याचे चान्सेस कमी असतात. नसतातच असं म्हणत नाही, कमी असतात. पण जर तुम्ही जे नॉर्मली मार्केटमध्ये कॉपी पीसेस मिळतात या सगळ्याचे, आता तर हा ट्रेंड भरपूर आला आहे, कारण कॉपी पीसेस लावल्यामुळे काय होतं, दिसताना ते सेम दिसतं पण त्याचं टेक्स्चर वेगळं असतं. आपण हातावर घेऊन जेव्हा बघतो ना आणि मग ते आपण स्किनला अप्लाय केलं की त्याच्यानंतर मग ते जळणं, त्यानंतर भाजणं, त्यानंतर मेकअप काढताना काही प्रॉब्लेमॅटिक झाला. कारण मेकअप काढण्याचे पण काही टेक्निक्स आहेत. तुम्ही जर पाण्याने काढायचा म्हटलात मेकअप तर मेकअप निघत नाही. मेकअपची काही फाउंडेशन जी अशी आहेत ना, जी ऑइल बेस आहेत, जो मेकअप तुम्ही तेलापासून तयार केलेला असतो तो मेकअप पाण्यात नाही निघू शकत ना. त्यासाठी काढायला काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात कॉस्मेटिकच्या. जसं मेकअप करायला कॉस्मेटिक असतं तसं मेकअप काढण्यासाठी पण काही कॉस्मेटिक वेगळं असतं, तर ते वापरणं गरजेचं असतं. त्यामुळे मग काय होतं की अशा गोष्टी न वापरता आपण आपापल्या पद्धतीने काहीतरी फेस वॉश लावतो आणि पाणी लावतो आणि मग मेकअप काढतो आणि मग तो राहतो कुठेतरी, आणि मग नंतर असं होतं की नाही, ह्याने खराब केला मेकअप किंवा ह्याने खराब केला. त्यामुळे जसं मेकअप करण्यासाठी तुम्ही 10 ठिकाणी माहिती काढताना, तसं मेकअप काढण्यासाठी काय करायचं ह्याची पण माहिती घेऊन समोरच्या माणसाने हे करणं फार गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टी, हे अडथळे येणार नाहीत असं मला वाटतं. ओके ओके. पण मला ह्याला घेऊनच कसा मला प्रश्न विचारा असं वाटतं की असं म्हणतात की रंगभूमीवरती नाटक करताना जे अभिनेते असतात किंवा अभिनेत्री असतात ते मेकअप करून असतात. तर असं म्हणतात दिग्दर्शक किंवा जुनी मंडळी अशी बोलून गेलेले की मेकअप घेऊन घरी जायचं नाही किंवा तिथून बाहेर पडायचं नाही. तर हे काय याच्या मागचं लॉजिक आहे? याच्या मागचं लॉजिक असं आहे की जसं आपण आता, तुम्ही थिएटरविषयी बोलताय, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. जसं आपण म्हणतो ना की ॲक्शन म्हटल्यानंतरचं तुमचं आयुष्य आणि डिरेक्टरने कट म्हटल्यानंतरचं तुमचं आयुष्य, रील आणि रिअल लाईफमध्ये जो फरक असतो ना, हाच फरक थिएटरमध्ये सुद्धा असतो. तुम्ही एखादं थिएटरला गेल्यानंतर मेकअप रूममध्ये जे कॅरेक्टर करणार आहात त्या कॅरेक्टरचा मेकअप तुम्हाला केला जातो मेकअप आर्टिस्टकडनं, आणि मेकअप झाल्यानंतर तुमची एंट्री होते, तुम्ही खूप छान काम करता आणि येता. पण जे कॅरेक्टर तुम्ही मेकअप केल्यानंतर घेतलेलं आहे त्या कॅरेक्टरचं काम संपल्यानंतर ते कॅरेक्टर तिथेच सोडायचं, मेकअप काढायचा आणि तुम्ही जे मूळ असता तशा प्रकारे घेऊन मेकअप काढून बाहेर जायचं. ही संस्कृती आपल्याकडे आहे ना, तर मग तुमची गल्लत होणार. मी ह्या कॅरेक्टरमध्ये असा दिसतो, मग मी असाच छान आहे. मग ते तुम्हाला वाटणार की नाही, हा आभास आहे, हा आभास आहे, या आभासात आपण अडकणं फार चुकीचं आहे. ते 3 तास जे आपण आहेत नाटकाचे, ते 3 तास फक्त ते आहे. 3 तासानंतर आपण आपल्या मूळ रूपात येणं फार गरजेचं आहे. आणि त्याचा आभासात एखादा आर्टिस्ट किंवा एखादा कलाकार जर अडकला तर नंतर त्याला घरी गेल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे. मेकअप झाल्यानंतर, परफॉर्मन्स नंतर मेकअप काढायचा आणि मग आपण आपले जे काही मूळ असतो ते होऊन बाहेर पडायचं, अशी त्याच्या मागची एक छोटीशी संकल्पना आहे. तुझा असा स्वतःचा अनुभव काय होता की ज्या वेळेला तुझं
पहिल्यांदा ज्या वेळेला तुझ्याकडे काम आलेलं मेकअप म्हणून, तू शिकून झालं, शिकतोयस वगैरे, पण ज्यावेळेला पहिल्यांदा क्लायंट आलेलं तुझ्याकडे, प्रोजेक्ट होता पहिला, त्याबद्दल काय सांगू शकशील? काय होता एक्सपिरियन्स? कोर्स संपल्यानंतर मी पुण्यातनं मुंबईला आलो आणि मग काही मेकअप आर्टिस्टचे कॉन्टॅक्ट मिळाले. मग त्यांना जाऊन मी भेटलो आणि मग भेटल्यानंतर मी झी युवाच्या एका सिरियलला जॉईन झालो. आणि तेव्हा सगळं पहिला दिवस होता सेटवरचा, तेव्हा सगळंच नवीन होतं ना. कुठल्या डिपार्टमेंट कशासाठी काम करतात, एवढे मोठे लाईट्स, टेक्नॉलॉजी, कॅमेराज, लेन्सेस, ट्रॉलीज, हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर सगळे आर्टिस्ट, म्हणजे असं झालं की एवढे वर्ष आपण ज्यांना चौकटीमध्ये बघतो, घराच्या टी व्हीमध्ये आपण ज्यांना मध्ये बघतो एवढे वर्ष, त्या लोकांना आपण समोरनं बघतोय आज. म्हटल्यानंतर ती गोष्ट एक वेगळी असते. कारण जोपर्यंत आपण टी व्ही फक्त बघत असतो तोपर्यंत आपल्याला वाटतं नाही अर्ध्या तासाची सिरियल खूप मस्त आहे, छान आहे. पण ती अर्ध्या तासाची सिरियल शूटिंग करण्यासाठी 16 तास, 17 तास टेक्निशियन्स काम करत असतात. हे त्याच्या मागचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला नवीन शिकायला मिळाल्या. तिथे काही HODs होते, त्यांनी मी नवीन असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मग ते कसं काम करतात, एखादा मेकअप केल्यानंतर कॅरेक्टर कसं चेंज होतं, या सगळ्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या हळूहळू. आणि मग तिथनं माझी प्रोसेस चालू झाली. आणि मग एका कामातून दुसरं काम, मग ओळख, आणि परत पुढची कामं, ह्या सगळ्या गोष्टींना तिथून सुरुवात झाली. त्या सेटवरनं, खऱ्या अर्थाने मडला होतो आम्ही तेव्हा, मडच्या एका सेटवर होतो मी. तर त्या सिरियलच्या सेटवरून माझी कामाची सुरुवात झाली. ओके. पण मग सिरियल मध्ये काम करत असताना आणि मूवीसाठी काम करत असताना याच्यामध्ये काय फरक जाणवतो? फरक 100% जाणवतो. सिरियल हे माध्यम असं आहे ना की तुम्ही आज जे केलेलं आहे, तुम्ही आता आज समजा आईचं कॅरेक्टर असेल, आईच्या कॅरेक्टरला तुम्ही आज मेकअप केलात की तोच मेकअप तुम्हाला सिरियल संपेपर्यंत 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, जशा प्रकारे सिरियलचा TRP असेल, तशा प्रकारे जशी सिरियल चालते तशा प्रकारे तुम्हाला रोज तेच कॅरेक्टर्स कॅरी करायला लागतात. ओके. पण घरगुती जेव्हा ड्रामा असेल तर, पण पिक्चरमध्ये काय होतं, पिक्चरमध्ये काही फाईट सिक्वेन्सेस असतात. मग त्यांचं ते प्रॉस्थेटिक्स, ब्लड, मार्क, स्कार्प, हे सगळे ज्या काही गोष्टी असतात ना, त्या आपल्याला त्याच्यामधनं करता येतात. फिल्मच्या आपण गोष्टी विचार केला तर फिल्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला तर आपल्याला त्या गोष्टी करता येतात. आणि सिरियलचं माध्यम हे मुळात वेगळंच आहे. कारण घरात जो काही फॅमिली ड्रामा असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर ते सिरियलच्या माध्यमला आपण रोज थोडा सिरियलचा आणि मेकअप तसा विचार केला तर थोडा ब्राईट असतो सिरियलचा मेकअप, तशा दृष्टीने विचार केला तर. कारण आपण कुठलीही सिरियल जेव्हा टीव्हीत बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की मेकअप केलेला आहे, कारण कान वेगळे दिसतात, चेहरा खूप ब्राईट दिसतो, ह्या गोष्टी आपल्याला लगेच कळतात. पण हेच असतं की एखाद्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे, त्या रिक्वायरमेंटनुसार मेकअप करणं, त्याला आपण कॅरेक्टर मेकअप असं म्हणतो. तर हा कॅरेक्टर मेकअपचा उपयोग हा फिल्मच्या दृष्टीने जास्त केला जातो. नो मेकअप लुक. तर नो मेकअप लुक आपण का म्हणतो की एखादा जो चेहरा आहे, खूप छान चेहरा आहे, तर त्या चेहऱ्याला अंडर आईज आलेत, डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स आहेत किंवा पिंपल्स आहेत, तेवढ्या गोष्टी कवर केल्या की तो माणूस छान दिसणार आहे, त्याला पूर्ण मेकअप करायची काही एक गरज नाही आहे. या कॉन्सेप्ट फिल्मच्या दृष्टीने आपण विचार करतो, त्याचं लुक तशा प्रकारे डिझाईन केलं जातं. तर हे झालं फिल्मचं. आणि सिरियलची गोष्ट वेगळीच आहे. तिथे थोडे ब्राईट मेकअप चालतात, कारण डेली चालू असतं काहीतरी, वेगवेगळी कॅरेक्टर्स असतात, काही निगेटिव्ह असतात, काही ग्रे शेडमधली असतात. तर तशा प्रकारे सिरियलचं काम चालतं आणि फिल्मच्या दृष्टीने असं काम चालतं. हा फरक आहे दोन्हीमधला. ओके. कॅमेरा दोन्ही ठिकाणी आहे, पण तुमची कॉन्सेप्ट काय आहे त्याच्यावर तुमची कॅरेक्टर डिपेंड आहेत आणि मग त्या कॅरेक्टरवर तसा मेकअप डिपेंड आहे. ओके, बरोबर. त्यालाच धरून एक मला प्रश्न विचारायचा वाटतो असा की जिथे आपण म्हणतो ना की फिल्मचा सेट किंवा सिरियलचा सेट, जिथे तू आता बोललास की मेकअप आर्टिस्ट, तर तिकडे असं बऱ्याचदा असं ऐकायला मिळालंय, बघायला मिळालंय की एक मेकअप डिझायनर एक प्रकार असतो, मेकअप आर्टिस्ट एक प्रकार असतो आणि मेकअप मॅन एक प्रकार असतो. तर हे काय, हे 3 रोल एकच आहेत की काय, नेमका ह्याच्यामध्ये फरक काय? ओके, सांगतो. काय असतं मेकअप डिझायनर म्हणजे आपण त्याला म्हणतो रंगभूषा संकल्पक, म्हणजे मेकअप डिझायनर. आणि मेकअप आर्टिस्ट म्हणजे रंगभूषाकार. पण या 3 गोष्टींमध्ये आणि मेकअप मॅन, या 3 गोष्टींमध्ये फरक काय असतो हे मी तुम्हाला सांगतो. पहिला झाला विषय की मेकअप डिझायनर. तर मेकअप डिझायनरचं काम काय असतं, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. समजा आपल्याला एखादा बायोपिक करायचा आहे, म्हणजे समजा केरळाचा एक ॲक्टर आहे मामुटी. त्या मामुटीला जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लुक द्यायचं असेल तर मग तिथे तुम्हाला काय करायला लागेल,
मग त्याच्यासाठी तुम्हाला मामुडीचा एक फोटोशॉपमध्ये चेहरा आणि बाजूला आंबेडकरांचा चेहरा, मग ते स्कॅन केल्यावर तुम्हाला कळतं की मामुडीच्या चेहऱ्यामध्ये काय कमी आहे, ह्यांच्या चेहऱ्यामध्ये काय कमी आहे. मग तशा प्रकारे तुम्हाला ते लुक डिझाईन करून बघायला लागतं. त्याच्यानंतर चेहऱ्याचं शेडिंग आलं, डोळे आले, या सगळ्या गोष्टी आपल्याला फोटोशॉपमध्ये करून बघायला लागतात की हे आपल्याला त्याच्यावर ॲप्लाय करायचं आहे म्हणजे काय करायला लागेल. मग वेगवेगळ्या प्रकारच्या दाढ्या आल्या, मिशा आल्या आणि मग कशा प्रकारे गेटअप बदलतो, ह्या गोष्टी रंगभूषा संकल्पक म्हणजे मेकअप डिझायनरला करून बघायला लागतात. आणि मग ते सगळं झाल्यानंतर एखादं जेव्हा कॅरेक्टर फिक्स होतं तेव्हा त्या आर्टिस्टला बोलवलं जातं. त्याच्या दाढी आणि मिशा, विग जे काही असेल त्याचं माप घेतलं जातं, त्या विगची ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर रंगभूषेचं तिथलं काम तेव्हाचं संपतं. पण पिक्चरच्या इनिशियल डेजमध्ये जेव्हा शूटिंगच्या पहिल्या दिवशी मेकअप डिझायनर ते लुक त्याच्या हाताखाली असलेल्या मेकअप आर्टिस्टला डे 1ला करून दाखवतो. एकदा नाही कळलं तर 2दा करून दाखवतो आणि त्याच्यानंतर रंगभूषा संकल्पक मेकअप डिझायनरचं काम तिथे संपतं. त्याच्यानंतर पिक्चरचे पुढचे 30 दिवस 40 दिवस असतील तिथे मेकअप डिझायनर काम करत नाही. तिथे ते काम तो मेकअप आर्टिस्टला एक्झिक्यूट करून देतो आणि मग त्याच्यानंतर तो मेकअप, तो लुक पिक्चर संपेपर्यंत मेकअप आर्टिस्ट करत असतो. आणि काय होतं की मेकअप आर्टिस्टने मेकअप केल्यानंतर सकाळी समजा तुम्ही 9 वाजता मेकअप केला आहे तर तो मेकअप रात्री 9 किंवा 10 वाजेपर्यंत टिकणं हे पण फार मोठं स्किल आहे. कारण काय होतं, आपल्याकडे आउटडोअरला शूटिंग होतात, ऊन असतं, स्किन डॅमेज होते, घाम येतो स्किनला. त्यामुळे मग काय होतं की मेकअप आर्टिस्टचं काम डेलीचं असतं. त्याचं काम संपलं की त्याच्यानंतर सेटवर जेव्हा तो आर्टिस्ट जातो कॅमेरासमोर तेव्हा मग काही त्याचे केस थोडेसे खराब दिसतात, त्याला थोडा घाम येतो किंवा आपण म्हणतो ना की चेहरा चमकतोय, चेहऱ्यावर शाईन आहे, तर त्या गोष्टी असतात. मग त्या गोष्टींसाठी तो जो एखादा नवीन मुलगा सेटवर आलेला असतो त्याला आपण मेकअप मॅन म्हणतो. त्याला जास्त काही मेकअपमधलं येत नसतं, पण मग तो त्यावेळेला मेकअप डिझायनरचं काम संपल्यानंतर मेकअप आर्टिस्ट काम करतो आणि मेकअप आर्टिस्टचं काम संपल्यानंतर सकाळपासून रात्री 8-9 वाजेपर्यंत जेवढा वेळ शूटिंग आहे तोपर्यंत तो मुलगा सकाळी केलेला मेकअप हा रात्रीपर्यंत तसाच मेंटेन करण्याचं काम करतो. कारण हा पण जॉब असा आहे ना की जर तुम्ही मेकअप करून सोडून दिलं तर ते नंतर आपल्याला स्क्रीनवर बघितल्यावर घाण दिसतं की बाबा केस खाली आलेत, घाम आलाय, डोळ्यातनं कुठेतरी पाणी येतंय, कुठेतरी काहीतरी चिकटलंय, ह्या गोष्टी तो मुलगा करत असतो, मेकअप मॅन. त्यामुळे मग मेकअप डिझायनरचं काम होतं, त्याचं काम लुक तयार करून दिलं की त्याचं काम संपतं आणि मग ते काम मेकअप आर्टिस्ट करतो शेवट पिक्चरचा होईपर्यंत. आणि मेकअपचं काम मेकअप आर्टिस्टचं संपलं की मग सेटवर रात्री जोपर्यंत शूटिंग असतं तोपर्यंत मेकअप मॅन ते काम पुढे एक्झिक्यूट करतो. अशा प्रकारे मग ते डिझायनर, त्यानंतर मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन अशी ही 3 माणसं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि प्रत्येकाचं काम हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्या दृष्टीने ह्या 3 गोष्टी होत असतात. डिपार्टमेंट एकच असतं पण 3 माणसं असतात, वेगवेगळ्या पद्धतीची कामं त्यांच्याकडे असतात आणि मग हे अशा प्रकारे मेकअपचं काम एक्झिक्यूट करतात. ओके, असं आहे. ग्रेट. हा खूप म्हणजे व्यापक दृष्टिकोन आहे एकदम. कारण एक कॅरेक्टर कंटिन्युअस तुम्हाला 30-35 दिवसासाठी ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे, तसंच्या तसं ठेवायचं आहे, कंटिन्युटी जर्क न आणता. हो. जसं आता आपण बोललो की मेकअप डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप मॅन ह्या तिघांमध्ये जसा फरक आहे तसंच काम करण्याच्या पद्धतीमध्ये पण ह्या 3 स्टेजमध्ये काम करत असताना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि वेगवेगळ्या सिच्युएशनला हँडल करूनच आपल्याला तो पुढे म्हणजे मेकअप मॅन नंतर मेकअप आर्टिस्ट, नंतर मग मेकअप डिझायनर, तो जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगशील? ओके, आता एखाद्या मेकअप डिझायनरने मेकअप केला, आता एखादी फिल्म असेल, एखादं बायोपिक असेल, तर बायोपिकच्या शूटिंगच्या इनिशियल डेजमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा मेकअप डिझायनर मेकअप करतो तर मेकअप केल्यानंतर काय होतं की मेकअप आर्टिस्ट जो असतो तो पहिल्यांदा बघतो की मेकअप डिझायनरने काय लुक्स केलेले आहेत आणि ते लुक्स त्याला 3 ते 4 दिवसानंतर कॅरी करायचे असतात पुढे. कारण मेकअप डिझायनरचं काम झालं की तो निघून जातो दुसऱ्या प्रोजेक्टला, त्याची क्रिएटिव्हिटी तिथे संपते. एकदा ते लुक बाहेर आलं की ती डिझायनरची क्रिएटिव्हिटी संपून जाते. त्यामुळे ते परत 30-40 दिवस तोच मेकअप करणं हे त्याला कंटाळवाणी काम होतं ॲक्च्युली विचार केला तर. त्यामुळे मग ते काम मेकअप आर्टिस्ट करतात आणि मग मेकअप आर्टिस्ट जेव्हा काम करत असतात ते काम करताना जसं डिझायनरने केलेलं काम आहे तसं केलं आहे का, मग ते केलेलं नसेल तर स्टील फोटोग्राफरकडनं कंटिन्युटीचे फोटो मागवले जातात. मग काल ह्यांनी मेकअप केलेला कसा होता, मग तो बघून त्याच्याजवळ जाता येतं आहे का, हे करता येतं. काही वेळेला काय होतं की मेकअप चुकतो का, तर आता माणूस बदलला
की हात बदलतो. मग मेकअप चुकल्यानंतर काय करायला लागतं की बाबा समजा आपल्याला आता मध्यंतरी असं एकदा झालं होतं, एका सिरियलला आम्ही होतो, एक एक्सपिरियन्स थोडासा सांगतो. तर त्या सिरियलला एका आर्टिस्टला ॲक्सिडेंटच्या सिक्वेन्सला डाव्या साईडला मार्क दिला होता. 4 दिवस झाले, लागलेली जखम 4 दिवसांनी कमी होते, की लाल नाही होणार जास्त, ती कमी होणार ना लागलेली. तर 5व्या दिवशी असं झालं की ज्या मेकअप आर्टिस्टने 4 दिवस तिचा मेकअप केला होता तो मेकअप आर्टिस्ट नव्हता, काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो गेला. आणि त्याच्या बदली जो आला ना त्याने बघितलेलं नव्हतं, त्याला फक्त एवढंच माहिती होतं की बाबा लागलं हिला. तर त्याने काय केलं, त्याने मार्क दिला आणि मार्क दिल्यानंतर शूट झाले एपिसोडची बँक तयार झाली. आणि त्यानंतर बघताना एडिटरला असं कळलं की 4 दिवस तिला मार्क इथे दिलेला आहे आणि 5व्या दिवशी तो मार्क इकडे आहे. अरे बापरे. तर अशा सुद्धा गोष्टी होतात आणि मग त्या गोष्टी घडल्यानंतर प्रॉब्लेम होतो, मग ते रिशूट करायला लागतं एका चुकीमुळे. तर ह्या अशा गोष्टी होतात आणि या गोष्टी मी समोरून बघितलेल्या आहेत, या गोष्टी अशा घडतात. मग त्याच्यासाठी तुमचं काम ॲप्रोप्रिएट पाहिजे. जर तुम्ही 4 दिवस काम करताय आणि तुम्हाला माहिती आहे की 5व्या दिवशी मी नाही आहे, तर त्या 4 दिवसाच्या कामामध्ये 5व्या दिवशी जो माणूस येणार आहे त्याला त्यावेळेला बोलवायचं, ते लुक्स दाखवायचे आणि मग ते लुक्स तो 5व्या दिवसापासून पुढे कंटिन्यू करणार. तर अशा प्रकारे केलं तर आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार आणि मग सगळ्यांचाच वेळ जातो त्यामध्ये, प्रोडक्शनचे पेमेंट जातात, बाकीच्यांचे पेमेंट जातात, परत शूट आपल्याला करत बसायला लागतं झालेलं, त्याच्यामध्ये टाईम जातो. मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता कॅमेरा पण आहेत तसे, स्टील फोटोग्राफरकडनं कंटिन्यूचे फोटो असतात, ते बघून आपण काम करू शकतो. असं आहे एकंदरीत. आता तू जे बोललास की जे लागलेलं आहे, जखम आहे, तर तो पण एक मेकअपचाच भाग आहे. हो बघायला गेलं तर गोळी लागली आहे किंवा असं आपण फिल्म मध्ये बघतो जसं रक्त येतंय किंवा भाजलंय, जळलंय, कापलं गेलंय, तर तो नेमका काय प्रकार आहे? ओके, तर त्याला मेकअपच्या भाषेमध्ये प्रॉस्थेटिक्स असं म्हणतात. प्रॉस्थेटिक मेकअप म्हणजे काय की समजा आपण एखाद्या फिल्ममध्ये, आता जखम आणि या गोष्टीवर मी येतो पुढे, एखाद्या फिल्ममध्ये आपण म्हणतो ना की अरे याचा डबल रोल आहे, हा इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय. तर डबल रोल मागची कन्सेप्ट काय असते माहिती आहे का, की एखाद्या व्यक्ती जर डबल रोल करणार आहे तर त्या परत तिथे काम चालू होतं मेकअप डिझायनरचं, कारण डिझायनिंगचा पार्ट आहे ना. परत त्या मेकअप डिझायनरला बोलवलं जातं, त्याला लुक सांगितलं जातं की बाबा आपल्याला डबल रोल करायचा आहे ह्याचा. तर काय होतं त्याच्यामध्ये की ते काम सगळं होतं सिलिकॉन, मास्क, फेस पेंटिंग आणि मोल्डिंगचं. मग त्याच्यानंतर काय होतं की त्या रंगभूषाकाराला किंवा त्या मेकअप डिझायनरला त्याचा चेहरा कसा आहे तसा चेहरा तयार करायला लागतो. त्याला रबर किंवा सिलिकॉनचं मास्क म्हणतो आपण. मग ते मास्क मोल्डिंग, त्याच्यानंतर त्याचं जसं नाक आहे तसं नाक, त्याच्यानंतर त्याचे कसे डोळे आहेत तशा प्रकारे कान, चेहरापट्टी, डोकं, फेस कट्स, या सगळ्या गोष्टी त्याला बघायला लागतात. मग त्याच्यानंतर ते आपण म्हणतो ना गणपतीमध्ये साचे असतात, गणपतीचे कान बनवतात किंवा बोटं बनवतात, तर तशा प्रकारचे साचे वापरून त्या गोष्टी तयार केल्या जातात की आपल्याला याचा डबल रोल करायचा आहे. तर तशा प्रकारचं सिलिकॉनचं एक मास्क तयार केलं जातं त्याच्या चेहऱ्यावर खूप वेळ काम करून. आणि मग ते मास्क जेव्हा आपल्या हातात येतं मग तेव्हा ते मास्क ती जी कुठली तो जो आर्टिस्ट असतो त्या आर्टिस्टला ते मास्क घालून ते पूर्ण स्किनला पेस्ट करून मग तो डबल रोलचा लुक दाखवतात. तर साधारण किती वेळ असतो तो, म्हणजे बनवायला तो मेकअप सेट करायला एखाद्याच्या चेहऱ्यावरती? ऍक्च्युली काय होतं की आपण बाहेरचं कुठली तरी गोष्ट आपण स्किनमध्ये पेस्ट करतोय, मुळात ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे तिथे आपल्याला कामाचं कसब खूप जास्त लागणार, प्रश्नच येत नाही. त्यामुळे काय होतं की ते बनवल्यानंतर मुळात त्याची प्रोसेस खूप मोठी असते. मग ते मातीकाम आलं, त्याच्यामध्ये ते फेसचं काय कलर, स्किन टोन कुठला आहे तो स्किन टोन टाकणं, त्याच्यानंतर तसे डोळे, नाक, या सगळ्या गोष्टी बनवण्यामागे 1-1 महिना जातो, 2-2 महिने जातात. तर ही सगळी तयारी आधीपासून चालू आलेली असते. जर आपल्याला शूटिंग जुलैमध्ये करायचं आहे तर ही सगळी तयारी फेब्रुवारी-मार्चपासून चालू होते, तेव्हा कुठे ते सगळं आपल्या हातात येऊन आपण जुलैला शूटिंग करू शकतो. तर असा तो प्रवास आहे सगळा. आणि त्यामुळे मग ते सगळं बनवायचं, मग त्यानंतर ते पेस्ट करायचं. बरं, केलेलं जे आहे काम आपण ते समोरच्याच्या फेसला सूट होतंय का हे पण बघणं फार गरजेचं असतं. नाही तर मग दिसणारी व्यक्ती वेगळी असते आणि जो कॅमेरासमोर दिसणार आहे तो वेगळा असतो. मग परत तो कंटिन्युटी जर्क आणि या गोष्टी होतात. त्यामुळे मग ते तशा प्रकारे फेस मोल्डिंगचं काम करावं लागतं आपल्याला. ओके. आणि ते पेस्टिंगसाठी साधारण किती वेळ जातो? बघा, आता एक आपण जर मास्क तयार केलं
आणि ते मास्क आपल्याला जर समोरच्या आर्टिस्टला लावायचं आहे तर ते मास्क तिथे एक माणूस नाही, तिथे 2 ते 3 माणसं लागतात, कारण ते व्यवस्थित सगळ्या बाजूने लावलं गेलं पाहिजे. मग त्याचे ते केस असतील तयार केलेले आर्टिफिशियल, ज्याला आपण बॉलकॅप म्हणतो. बॉलकॅप म्हणजे थोडक्यात बॉलकॅप म्हणजे काय, बॉलकॅप म्हणजे टक्कल लावतात एखाद्या माणसाला. तर आपल्याला एखाद्या आपण म्हणतो टोप आपण जसा म्हणतो तसं एक टक्कल लावतात, बॉलकॅप म्हणतात त्याला. तर ते टक्कल जे लावतात तर त्या टक्कल लावण्यामागची पण एक प्रोसेस असते, कारण काही वेळेला काय होतं की एखादा आर्टिस्ट जो टक्कल लावून काम करणार आहे त्या आर्टिस्टचे 4 प्रोजेक्ट बाहेर चालू असतात, त्यामुळे तो ओरिजिनल टक्कल नाही करू शकत, कारण त्याच्या 4 प्रोजेक्टच्या कंटिन्युटीमध्ये तो अडकलेला असतो. त्यामुळे मग ते बॉल्ड कॅप लावणं, त्याला आर्टिफिशियल टक्कल तयार करणं, त्याच्या चेहऱ्याचं डोक्याचं माप घेणं, ते टक्कल करणं आणि मग ते पुढे आर्टिफिशियली पेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि आता मागाचा विषय आपला होता की भाजलेलं जखम किंवा या गोष्टी. आता या गोष्टींचा वापर जनरली क्राईम पेट्रोल किंवा आपण बघतो CID अशा गोष्टींसाठी याचा वापर जास्त केला जातो, किंवा कुठे जखम म्हणजे काय, आपल्याला गोळी लागते कुठेतरी, त्यानंतर चाकू लागतो. तर या गोष्टींसाठी जे मटेरियल वापरतात ते मटेरियल ब्युटी मेकअपपेक्षा पूर्ण वेगळं असतं, कारण त्याची कॉस्ट जास्त असते. यात परत प्रोडक्शनच्या बजेटचा पण विषय असतो की त्यांना ते परवडणार आहे का या सगळ्या गोष्टींना घेऊन करणं. जर परवडत असेल तर ते आपण करू शकतो, पण जर परवडत नसेल तर त्यात काही ना काहीतरी थोडंफार वेगळा आपल्याला विचार करून काम करायला लागतं. तर तसं आहे, ते प्रॉडक्ट वेगळे असतात मुळात त्याचे, कारण आपण जे ब्युटी मेकअपचे प्रॉडक्ट वापरतो ते प्रॉडक्ट त्याला वापरून चालत नाही. जे आपण रक्त आपल्याला दिसतं की फायटिंग सिक्वेन्सला रक्त उडतंय, दात तुटतोय किंवा हे सगळं आपल्याला तयार करायला लागतं. ते ब्लड जे असतं आर्टिफिशियल, ते कलर्स टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिक्स करून ते ब्लड तयार केलं जातं आणि मग ते ब्लड आपण शूटिंगला वापरतो. अशा प्रकारे सगळं आहे ते. मग त्याच्यामध्ये आता प्रकार असतात, काही थिक ब्लड असतं, काही लिक्विड ब्लड असतं, त्यानंतर वॅक्स, लॅटेक्स, लिक्विड लॅटेक्स, असे बरेच प्रकार त्याच्यामध्ये असतात. आणि मग ते प्रकार आपल्याकडे जर व्यवस्थित मटेरियल आलं तर आपण चांगल्या प्रकारचा रिझल्ट देऊ शकतो कॅमेऱ्यासमोर. पण मग ह्याचा वापर जसं तू म्हणलास की डबल रोल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केला जातो, पण जर हे काम हॉलिवूड लेवलला ज्या वेळेला होतं त्यावेळेला ही सेमच पद्धत असते कामाची मेकअपला? एक्झॅक्टली सेमच असते, फक्त काय असतं की तिकडे बजेटचा विषय परत येतो आपला. तिकडे बजेट खूप चांगलं असतं, त्यामुळे आउट ऑफ इंडिया किंवा इकडे जे मेकअप आर्टिस्ट असतात ते तशा प्रकारचे तेच काम करणारे. मुळात काय असतं माहिती आहे का की प्रॉस्थेटिकचं काम करणारा मेकअप आर्टिस्ट हा वेगळा असतो, कारण ते सगळं प्रॉस्थेटिक पण करतो आणि स्वतः करतो प्रॉस्थेटिक्स. हो. तर त्याचं ते नाक बनवणं आर्टिफिशियल, कान तयार करणं, हनुवटीचा भाग आपल्याला कुठे सुजलेला दाखवायचा आहे मग तो तयार करणं, त्यानंतर यातलं जे अंतर आहे ते अंतर तुम्हाला वाढवायचं, मग ते आपल्याला उचलायला लागतं वरती, मग ते अंतर जास्त दिसतं. जर अंतर कमी करायचं ते आपल्याला असं खाली करायला लागतं. मग तशा प्रकारे ते प्रॉस्थेटिकचे पीसेस असतात वेगवेगळे. मग तुम्हाला आयबॅग्स येतात काही काळानंतर, किंवा तुमची झोप नाही झाली तर डोळे सुजतात काही लोकांचे. मग ते तसं आपल्याला जर दाखवायचं असेल तर ते तसे पीसेस घेणं, तसे ते स्किनमध्ये पेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि मग तसं काम चालतं ते. पण मग मेकअप करत असताना ज्या वेळेला इंडियन स्किन टोन आणि बाहेरचा म्हणजे हॉलिवूड मूव्हीज बघताना तिकडचा स्किन टोन, तर त्यातला काय फरक असतो मग? कारण त्यांचे मूव्हीज बघताना असं वाटून येत नाही की मेकअप केलाय, पण आपल्या इकडे कळून येतं की हा मेकअप आहे. हो. याच्या मागचं कारण सिम्पल आहे. याच्या मागचं कारण असं आहे की इंडियामध्ये काम करणं खूप अवघड आहे, कारण आपण असं नाही डोक्यात ठेवू शकत की माझ्याकडे हीच स्किन टोन असलेली व्यक्ती येईल. आपल्याकडे इंडियामध्ये स्किन टोन कसाही असू शकतो, चेहरा रापलेला असतो, काळा असतो, सावळा असतो, किंवा काही आता आपण बघतो की काही जणांच्या चेहऱ्यावर कोड असतं, त्यामुळे एक पांढरा चेहरा होतो इकडे आणि इकडे त्यांचा चेहरा इव्हन असतो. मग आपल्याला त्या चेहऱ्यावर सुद्धा काम करायला लागतं. आणि काय होतं की आपण आउट ऑफ इंडिया जेव्हा काम करतो ना तेव्हा तिकडे कसं आहे की तिकडे सगळे गोरे स्किन टोन असतात, त्यामुळे मुळातच त्यांची ब्युटी तशी असल्यामुळे तिकडे नॅचरल मेकअप करून काम करू शकतो. त्यामुळे तिकडे आपल्याला इतका प्रॉब्लेम होत नाही. तिकडे आपल्याला माहिती असतं की बाबा हे 4 स्किन टोन आहेत आणि या 4 स्किन टोनमधलीच व्यक्ती आपल्यासमोर आर्टिस्ट बसणार आहे आणि आपल्याला हे 4 स्किन टोन मिसमॅच करून त्याचा स्किन टोन काढता येणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. पण इंडियामध्ये काम करणं कठीण आहे थोडं, कारण आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रकृती आपण जसं म्हणतो ना तशा प्रकारे जेवढ्या व्यक्ती आहेत तसे त्यांचे फीचर्स असतात. काही जणांचे जॉब ऑन ॲक्सिडेंटमध्ये तुटलेला असतो, मग ते आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी काय करायला लागेल, मग त्याच्यासाठी पीसेस तयार करायला लागतात, नाही तर मग हा वेगळा दिसतो, हा वेगळा दिसतो, मग ते इव्हन दिसत नाही. या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये आपल्याला करायला लागतात, त्यामुळे तिकडे काम करणं सोपं आहे. पण एक प्रॉब्लेम असा येतो त्याच्यामध्ये की आपल्या इंडियातले मेकअप आर्टिस्ट जर आउट ऑफ इंडिया गेले तर ते काम करू शकतात,
त्या स्किन टोनवर, कारण त्यांना सगळ्या स्किन टोन हाताळायची सवय असते. पण जेव्हा आउट ऑफ इंडियाचे मेकअप आर्टिस्ट जेव्हा इंडियामध्ये येऊन मेकअप करतात तेव्हा त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, कारण त्यांना फक्त गोऱ्या स्किनवर काम करायची सवय असते. त्यामुळे ते मेकअप करतात आणि गोरं करून टाकतात इंडियामधल्या स्किन टोनला, आणि मग ते कॅमेऱ्यावर खूप खराब दिसतं, कारण आधीच लाईट्स असतात, कॅमेऱ्याचे कलर्स असतात, त्यामध्ये तो मेकअप अजून खूप वेगळा दिसतो. त्यामुळे असा फरक असतो इंडिया आणि आउट ऑफ इंडियामध्ये मेकअप करण्यामध्ये. पण मग ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुझी सुरुवात झाली, आता मेकअप बद्दल, मेकअप मॅन, मेकअप आर्टिस्ट, मेकअप डिझायनर, ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुझी सुरुवात झाली त्यावेळेला नेमकं तुला मानधन किती मिळायचं आणि घरून कसा सपोर्ट होता, एकंदरीत काय चित्र होतं? ॲक्च्युली घरातला विषय तर आता प्रत्येकाच्या, आपल्या सामान्य घरातल्या आईवडिलांना असंच वाटतं की माझा मुलगा कुठेतरी मोठा झाल्यानंतर, कुठेतरी कॉलेज संपल्यानंतर ग्रॅज्युएशन करेल आणि एक सुरुवातीला चांगली छान नोकरी करेल, अशी एक प्रत्येक आईवडिलांची मेंटॅलिटी असते. पण अशा क्षेत्रामध्ये ज्याला आपण मृगजळ म्हणतो, की आपल्याला दिसतं समोर पाणी आहे, पाणी, आणि जवळ गेल्यावर ते अजून लांब दिसायला लागतं, तसं हे क्षेत्र आहे की आपण घरात बसून टी व्ही बघतो, आपल्याला सगळं सोपं वाटतं, पण ॲक्च्युअल त्या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवल्यानंतर आपल्याला कळतं की काय खाचखळगे आहेत, कशा प्रकारे प्रॉब्लेम होतो. तर माझ्या घरी सुद्धा असंच झालं होतं. जेव्हा सुरुवातीला घरी कळलं की ॲक्टिंग करतोय, बाहेर काहीतरी जाऊन करायचा विचार आहे, तेव्हा नाही, हे नको करू, ह्याच्यात काही होणार नाही, किंवा या क्षेत्रामध्ये वाईट माणसंसुद्धा असतात, ज्या कास्टिंग काउच किंवा काही दुसऱ्या पद्धतीने फसवाफसवीचे धंदे चालतात, तर अशी लोकं तुम्हाला भेटू शकतात, त्यामुळे हे करू नका वगैरे असं सगळं होतं. पण जसं काम चालू झालं आणि काही लोकांनी सांगितली की चांगलं काम करतोय, किंवा मग तशा प्रकारे हळूहळू तो विश्वास बसत गेला घरातल्या लोकांचा. आणि मग आता सगळ्यांना माहिती आहे, घरातल्या लोकांना त्यांचा पण पाठिंबा आहे, ते व्हिडिओज, फोटोज काही ना काहीतरी बघत असतात कामाचे, त्यामुळे त्यांना मग तो आनंद मिळतो त्या गोष्टीतनं. आणि आपला पहिला प्रश्न असा होता, मानधन. सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये काय असतं बघा, एखादा माणूस जेव्हा कोर्स करून येतो ना, तेव्हा त्याला फक्त तेवढंच नॉलेज असतं कोर्समधलं, पण इकडे काम कसं चालतं हे त्याला माहिती नसतं. त्यामुळे इकडे आलेला माणूस हा एक्सपिरियन्समधनं खूप छान शिकू शकतो, पण त्याला सुरुवातीला पैशाची, त्याला मुळात एकही रुपया न भरता एक्सपिरियन्स मिळतो ना, तो त्यातनं शिकायला खूप मिळतं. कारण तुम्ही जिथे फी देता एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर ती फी दिल्यानंतर तुमचं शिक्षण, आणि इकडे तुम्ही आल्यानंतर पैसे न देता तुम्हाला जे शूटिंगच्या दृष्टीने शिक्षण मिळतं हे फार महत्त्वाचं असतं. मग इकडे आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 200 रुपये 300 रुपये हे देतात, का तर तुमचं बाबा ट्रॅव्हलिंग, ट्रेनचा प्रवास, यासाठी तुमच्याकडे ते 200 रुपये 300 रुपये देतात दिवसाचे. 300 रुपये दिवसाचे म्हणजे किती तास? तासाचं तर काही व्हॅल्यूज नाही आहे, कारण काय असतं, सकाळी 9 वाजता चालू झालेली शिफ्ट ही मुळात आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये 12 तासाची शिफ्ट असते. सकाळी 9 वाजता शिफ्ट चालू होते, मग रात्री 9 वाजतात, 10 वाजतात, 11 वाजतात, काही वेळेला अजून लेट होतो, काही वेळेला नाईटची शिफ्ट असते, मग ती नाईटची शिफ्टच मुळात संध्याकाळी 6 वाजता चालू होते, ती सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात त्याच्यामध्ये, आणि ह्या गोष्टींची माहिती काढूनच या क्षेत्रात येणं फार गरजेचं आहे. कारण काहीच माहिती नसताना जर आलं तर मग प्रॉब्लेम होतो, आणि मग सगळं सोडून घरी जायची वेळ येते काही जणांवर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून येणं फार गरजेचं आहे. तर याच्यामध्ये एक ॲज अ बिझनेस म्हणून आणि एक रेव्हेन्यू, जसं आपण बोलतो ना की जर हातावरचा पोट, तर ह्याच्यामध्ये ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप डिझायनर म्हणून आपण किती अर्न म्हणून किंवा बिझनेस म्हणून या गोष्टीकडे कसं बघू शकतो? बिझनेस म्हणून तुम्ही विचार केलात तर मुळात शिक्षण. तुम्हाला एकदा कळलं की काय करायचं आहे, काय कमी जास्त आहे, आपण काय केल्यानंतर काय दिसतं, ह्या गोष्टी तुम्हाला एकदा कळल्या ना की मग गल्लत होत नाही, आणि मग तुम्हाला काम करायला सोपं जातं. आणि तुमचं एकदा काम समोरच्या माणसाला कळलं ना की मग काहीच प्रॉब्लेम होत नाही, मग तुम्हाला कामं मिळत जातात हळूहळू, आणि मग त्या कामातनं दुसरं काम, त्या कामातनं दुसरं काम, मग तुमचं काम चांगलं होतं म्हणून तुम्हाला अजून 4 वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमधनं फोन येतो, ती तुम्हाला बोलवतात. आणि मग हे क्षेत्र असं आहे ना की एखादा मेकअप आर्टिस्ट जगाच्या कुठेही गेला, जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी 2 माणसांचं पोट भरू शकतो, एवढं त्याचं इन्कम व्यवस्थित चालू असतं. कारण टेक्निशियनचा मुद्दा असाच असतो की हा प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट लगेच मिळतो, पण ॲक्टरचं काय होतं एखाद्या की
एक प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट मिळण्यामध्ये खूप काळ जातो. तसा टेक्निशियन्समध्ये नाही जात. टेक्निशियन्सची कामं चालू असतात 4 ठिकाणी, त्यामुळे एक प्रोजेक्ट संपला की दुसरे प्रोजेक्ट मिळत जातात आणि तुमच्या ओळखीतनं कामं मिळतात. तुमचं काम कसं आहे ह्यावर सुद्धा डिपेंड असतं आणि मग हळूहळू पुढे कामं मिळत जातात. मग तुम्ही जर फ्रीलान्सिंगचा विचार करत असलात इंडस्ट्रीमधनं एक्सपिरियन्स घेतल्यानंतर, तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आत्ताचं आपलं जे डिजिटल माध्यम आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता तुमचा. म्हणजे ऑनलाईन बिझनेसचा अर्थ ऑनलाईन लीड्स किंवा क्लायंट्स, जर तुम्ही फ्रीलान्सिंग ब्राईड्स किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून काम करताय तर अशा प्रकारे उत्पन्न याच्यामध्ये चांगलं आहे. फक्त तुम्हाला वेळेनुसार आणि काळानुसार अपडेट होणं फार गरजेचं आहे. हे एक आहे, कारण आपल्याकडे कॉस्मेटिक रोज येत असतात. रोज बऱ्यापैकी नवीन नवीन कॉस्मेटिक्स येत असतात. मग त्या कॉस्मेटिकसोबत तुम्ही तुमचे ट्रायल करणं, त्या कशा प्रकारे आहेत, एक कॉस्मेटिक एका वेगळ्या कॉस्मेटिकपेक्षा कसं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं की मग तुम्ही बरोबर काम करू शकता असं मला वाटतं. एकंदरीत आता येणारी जी पिढी आहे, नवीन जे कलाकार येणारे आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून एक गाईडलाईन काय असू शकते की जर ह्या क्षेत्रात जर वळायचं असेल तर तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची तयारी पाहिजे आणि पुढे जाऊन कामाचं स्वरूप कसं असणार आहे, ओके, आणि त्याच्यातून तुम्ही साध्य काय करू शकता एक समाजात स्थान मिळवण्यासाठी ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा एक मेकअप डिझायनर म्हणून जर तुम्हाला सेटल व्हायचं असेल तर. एक तर माझं असं म्हणणं आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही ना बिझनेस म्हणून बघितलं ना तर फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ना 9 to 6 किंवा 9 ते 9 अशा प्रकारे जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघता ना, तेव्हा मग प्रॉब्लेम होतो. सकाळी गेलं, जॉब संपला, आलं घरी, संपला विषय, उद्या बघू काय ते, असं केल्यानंतर प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही जर बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केलात, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, तर मग तुम्हाला काम करणं सोपं जातं ना. पण आता काय होतं, नवीन लोक जेव्हा या क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांनी ह्या गोष्टी बघणं फार गरजेचं असतं की आपण शूटिंगला गेल्यानंतर शूटिंगची वेळ किती असू शकते, त्यानंतर आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते पुरेसे आहेत का, पैसे किती दिवसाने मिळणार आहेत. बरं, आपण मुंबईसारख्या ठिकाणी जर जातोय तर आपली राहायची सोय आहे का. जर पहिले 4 महिने आपल्याला प्रॉब्लेम आला तर आपण पुढे ट्रॅव्हल करू शकतो का, त्या क्षेत्रात टिकून राहू शकतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये यायचं आहे, म्हणजे या फील्डमधल्या एखाद्या फॅकल्टीमध्ये, म्हणजे समजा मेकअप असं नाही म्हणू शकत आपण, फोटोग्राफी असेल किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, तर या फील्डमध्ये तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही, माझं असं म्हणणं असतं की त्या फील्डमध्ये कार्यरत असणाऱ्या एखाद्या प्रोफेशनल माणसाला तुम्ही भेटणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला गुरु चांगला मिळाला ना तर तुम्ही चांगल्या स्टेजला जाऊ शकता. कारण सुरुवातच जर तुमची अशी काहीतरी प्रॉब्लेमॅटिक झाली ना की मग पुढे प्रॉब्लेमच होतात सगळे. त्यामुळे आपण इकडे या फील्डमध्ये येताना एखादा व्यक्तीच जो प्रोफेशनल असेल या फील्डमध्ये, त्याचं नाव असेल, अशा व्यक्तीला जाऊन भेटून मग त्याच्या ओळखीने त्याच्याकडनं शिकून मग पुढे गेलं की मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही येत. आपण म्हणतो ना की एखादा गॉडफादर असतो आपल्या मागे, तर तशा प्रकारे एखादा गॉडफादर तुमच्या मागे असला की काही प्रॉब्लेम येणार नाही या क्षेत्रात येताना. पण ह्या सगळ्या गोष्टी, कामाच्या वेळा, या सगळ्या गोष्टी, परत मुलींच्या दृष्टीने असं होतं की जेव्हा एखादी मुलगी विचार करते की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, तेव्हा घरनं रिस्ट्रिक्शन्स असतात. कारण सकाळी 8 वाजता बाहेर गेलेली मुलगी रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नाही म्हटल्यानंतर 12 तास 16 तास काय करते, हा पालकांचा, सामान्य पालकांचा हा विचार असतोच ना. काळजी प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही या क्षेत्रात यायचं की नाही हे ठरवणं फार गरजेचं आहे. आणि चिकाटी मुळात आल्यानंतर की बाबा नाही काम मिळते, जाऊ दे, सोडून देऊया, जाऊया घरी, असं नाही होत. काम करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे, लोकांना भेटणं गरजेचं आहे. तुम्ही काय काम करता हे समोरच्याला जर कळलंच नाही तर तुम्हाला कामच नाही देणार कोणी ना. बरोबर. त्यामुळे या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे इंडस्ट्रीत यायच्या आधी. पण ह्याला अजून एक मला प्रश्न असा विचारायचा आहे, जर आउट ऑफ द बॉक्स, की आता तू समजा मेकअप केलायस कोणाचा तरी सेटवर किंवा कुठेही, पण ती मेकअप मधली चूक तुला दिसलीये आणि ती समोरच्याला कळालीच नाहीये किंवा बघणाऱ्याला सुद्धा कळालेली नाहीये, असं कधी झालंय का? झालंय असं. सिरियलच्या सेटवर झालं होतं एकदा. एका सिरियलच्या सेटवर एक मॉपचा सिक्वेन्स होता आणि मॉपच्या सिक्वेन्समध्ये जे आर्टिस्ट दाखवलेले ना, तर एका आर्टिस्टला दाढी लावायची होती. आता सुरुवातीच्या काळात मी हे काम कधी केलेलं नव्हतं, माझ्यासाठी फार नवीन होतं ते. आणि ते मी सगळं बघितलं पहिल्या दिवशी, कसं लावतात, काय करतात वगैरे सगळं. आणि तसं मी दुसऱ्या दिवशी केलं.
सगळं झालं, शूटिंग वगैरे झालं, त्याच्यानंतर दाढी वगैरे काढायला ती समोरची व्यक्ती आली आणि ते काढताना माझ्या लक्षात आलं की आपण जे काही प्रॉडक्ट वापरतोय ते प्रॉडक्ट चांगलेच आहेत, पण परवा म्हणजे आधीच्या दिवशी ज्या व्यक्तीने आपल्याला तसा मेकअप करायला सांगितलेला आहे तसा मेकअप झालेलाच नाही आहे. ती दाढी विचित्र लागलेली आहे, ती या साईडने वेगळी दिसते, या साईडने वेगळी दिसते, आर्टिफिशियली व्यवस्थित दिसत नाही आहे. पण मॉपचा सीन असल्यामुळे इतक्या लोकांमध्ये ते दिसून नाही आलं. पण हेच जर तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर असाल, तुमचा जर शॉट लागला असेल क्लोज, तर ते दिसणार आणि खूप घाण दिसणार ते. ही गोष्ट अशी घडली होती आणि मला नंतर स्वतःला ते कळलं की चुकीची लागली होती, पण ते त्या आर्टिस्टला नाही कळलं त्यावेळेला. तर अशा होतात गोष्टी बरेच वेळा. तुला त्याची समज आहे, तुला त्यातलं ज्ञान आहे म्हणून तू त्या गोष्टी पकडू शकतोस की इथे चुकलंय, इथे नाही. पण समोरच्याला तेवढं नसतं माहिती. हो हो हो, ते आहेच. काही आता आर्टिस्ट आपल्याकडे असे आहेत ना ज्यांना मेकअपमधली खूप माहिती आहे. ज्यांना मेकअपमधली माहिती आहे त्यांना या गोष्टी लगेच कळतात की चूक झालेली आहे की नाही ते. पण ज्या आर्टिस्टना काही माहिती नाही आहे ना, त्या आर्टिस्टना पटकन नाही लक्षात येत की काय झालं आहे ते. मग ते आपल्याला कळतं काही काही वेळेला, पण मग जर ती चूक डिरेक्टर किंवा कॅमेऱ्याच्या समोर असलेल्या DOPला कळली तर मग तो आपल्याला बोलवून ती चूक सांगू शकतो. मग त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आहे. नाही, निभावून देणं तर नाही, तसं काही नसतंच. कारण चूक झाली की झाली ना, ती आता 100 लोकांसमोर होऊ दे किंवा 10 लोकांसमोर होऊ दे, ते तर आपल्याला करणं गरजेचंच आहे ना. कारण तर मग जर्क मिळणार ना. जे 10 दिवस आपण शूट केलं आहे आणि 11व्या दिवशी ती व्यक्ती वेगळीच दिसते म्हटल्यानंतर ते बघणाऱ्याला पण फार वेगळं वाटणार ना. त्यामुळे मग ते करायला लागतं आपल्याला त्या वेळेला सेटवर असताना सुद्धा. काही वेळेला असं होतं की आपण आर्टिफिशियली दाढी किंवा मिशी चिकटवलेली असते आणि त्या शॉटमध्ये आउटडोअरचा शूट असतं. आउटडोअरच्या शूटला घाम येतो आणि घाम लागला की आपण दाढी जी गमने चिकटवतो तो गम लूज होतो आणि गम लूज झाल्यामुळे ती दाढी निघते शॉटमध्ये. ह्या अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत. मग ते आपल्याला शॉट थांबवून आपल्याला बराच 5 ते 10 मिनटं वेळ देतात. मग तेवढ्या वेळेत आपल्याला ते व्यवस्थित करायला लागतं. असं होतं. ह्याच्या आधी हे अशा गोष्टी झालेल्या आहेत. दाढी निघणं. एकदा एक नाटक केलं होतं मी. त्या नाटकामध्ये त्या आर्टिस्टची मिशी पडली होती. त्या आर्टिस्टची मिशी पडली होती विंगेमध्ये, पण ते त्याला कळलं नाही मिशी पडलेली. कारण धावपळ आणि कॉस्ट्युम चेंज, ब्लॅकआउट या सगळ्या गोष्टींमध्ये कळलं नाही. आणि कळलं कधी तर नाटक संपल्यानंतर तो जेव्हा मिशी काढायला मिशी काढायला जेव्हा आरशासमोर आला मेकअप ग्रीन रूममध्ये, तेव्हा त्याला कळलं की अरे मिशीच पडली आपली. पण कधी पडली आहे त्यालाही माहीत नव्हतं आणि ते कळलंच नाही कोणाला. कारण काय होतं की ऑडियन्स खूप लांब असतो ना, लांब असलेल्या माणसाला पटकन नाही कळत. पण हेच जर फिल्मचा कॅमेरा असतं तर लगेच कळलं असतं. अशा गोष्टी होतात त्याच्यामध्ये. कंटिन्युटी जर्क हा मिळतो. आणि आजचा प्रेक्षक खूप एकदम सजग आणि चोखंदळ लोक आहेत, त्यामुळे त्या गोष्टी होतात तशा. नक्कीच. आणि एक अजून नवीन जे येणारे आपले कलाकार आहेत त्यांना इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी म्हणून तू सांगितलंस काय, पण त्यांना जर याचे धडे गिरवायचे असतील, जर कोण एक गुरु पकडून किंवा काय, तर तुझंही काही मार्गदर्शन असतं का, की तूही क्लासेस घेतोस का? हां, मी क्लासेस म्हणजे काय होतं, जेव्हा लॉकडाऊन चालू होता ना तेव्हा तर काही कोणाला भेटायची किंवा या सगळ्या गोष्टी होत्या, भेटायचं नाही काही नाही, तेव्हा मी झूम कॉलवर करायचो. पण प्रॉब्लेम असा होतो ना, मेकअप किंवा एखादं टेक्निकल फील्ड हे तुम्ही ऑनलाईन नाही समजवू शकत. तुमची हँड प्रॅक्टिस, त्यानंतर तुमचं कॉस्मेटिकचं नॉलेज, याच्यावर या गोष्टी कळतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही समोरासमोर एखाद्याला शिकवत नाही ना, तोपर्यंत ती ऑनलाईन गोष्ट नाही कळू शकत एखाद्याला. हे माझं मेकअपबद्दलचं स्वतःचं मत आहे. आणि क्लासेसचं म्हटलं तर मी स्वतः 1 to 1 क्लासेस घेतो. म्हणजे माझ्याकडे असं नसतं की एका वेळेला 15 मुलं येतात, 20 मुलं येतात. मी एका वेळेला एकच माणूस बोलवतो, म्हणजे ज्याला मी माझा 100% देऊ शकेन अशा व्यक्तीला बोलवतो. बाबा त्याला खरंच शिकायची गरज आहे का, शिकल्यानंतर तो पुढे काय करणार आहे, हे जर जेन्युअनली असेल तर उपयोग आहे ना. नाही तर तुम्ही क्लास घेणार, सर्टिफिकेट देणार आणि नंतर तो सोडून देणार, त्याला काय अर्थ नाही. मग तो सांगणार मी ह्याच्याकडे शिकलेलो, मग आपलं नाव त्याच्यामध्ये खराब होतं. असं आहे. पण क्लासेस घेतो मी. माझे ऑनलाईन क्लासेस पहिल्यांदा असायचे, पण मग ते मी या गोष्टी कळल्यानंतर बंद केले. मग आता मी जेन्युअन व्यक्ती असेल तर माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे या 6-7 वर्षामधलं, तेवढं नॉलेज समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतो. मी लॉकडाऊनमध्ये 2 मुलींना शिकवलं होतं. त्यातली एक मुलगी Amazon प्राईमला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. ग्रेट. असंही झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये तू त्या कोर्समध्ये तू प्रॉस्थेटिक पासून नॉर्मल मेकअप पासून सगळंच कव्हर करतोस, की त्याचं वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या? कॅटेगरीज तर 100% असतात. पहिली जी स्टेज आहे ती आहे ब्युटी मेकअपची. प्रॉस्थेटिक्स हा विषय फार वेगळा आहे. ब्युटी मेकअपला कसं असतं, तुम्ही जेवढं चांगलं काम करणार
तेवढं ते स्क्रीनवर चांगलं दिसणार आहे. आणि प्रॉस्थेटिक मेकअपमध्ये कसं असतं, जेवढं तुम्ही घाण काम क्रूर पद्धतीने करणार ना, तेवढं ते रिझल्ट चांगला दिसणार स्क्रीनवर, कारण ते प्रॉस्थेटिक आहे ना. ते जखम आणि हे बघितल्यानंतर जर समोरच्याला भीती नाही वाटली तर तुमचं काम गणलं, तो जर घाबरला तर तुमचं काम चांगलं आहे असं म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये ब्युटी मेकअपमध्ये काही सुरुवातीपासून आपण तुमचा स्किन टोन कसा असावा ह्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्ही मटेरियल कुठलं वापरलं पाहिजे, कुठल्या मटेरियल वापरल्यानंतर काय होतं, ब्रशचे स्ट्रोक कसे पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात. या सगळ्या गोष्टी, त्यानंतर ब्रायडल मेकअप, आय मेकअप, वेगवेगळे लायनरचे स्ट्रोक्स, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला बेसिक मेकअपचा हा आहे टॉपिक. तर या टॉपिकमध्ये सगळे बेसिक मेकअप होतात. आणि मग ह्या गोष्टी झाल्यानंतर त्याची हँड प्रॅक्टिस आणि मग मेकअप, ह्या गोष्टी झाल्यानंतर मुद्दा येतो तो प्रॉस्थेटिक्स मेकअपचा. कारण ब्रायडल आणि या गोष्टीला प्रॉस्थेटिक मेकअपचा मुद्दा येतच नाही. प्रॉस्थेटिक मेकअपचा मुद्दा फक्त कमर्शियलला येतो. मग ते शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, पिक्चर, कुठलंही माध्यम असू दे, त्या माध्यमामध्ये तो येतो. आणि मी स्वतः प्रॉस्थेटिक्सचे क्लासेस पण घेतो. ओके. फक्त एकच असतं की प्रॉस्थेटिक्सला जे कॉस्मेटिक वापरतात ते खूप कॉस्टली असतं. तर समोरचा माणसाची जर तेवढी तो फी देऊ शकत असेल, अफोर्ड करू शकत असेल, तर मी क्लासेस घेतो प्रॉस्थेटिक्सचे. कारण ते मटेरियलच पूर्ण वेगळं असतं ना. मग ते मटेरियल आणणं, त्याच्यावर प्रॅक्टिकल शिकवणं आणि या गोष्टी खूप आहेत क्रिटिकल. मग ते जर त्यांची तयारी असेल तर मी शिकवू शकतो, काहीच इश्यू नाही आहे. तरी आता साधारणतः आपण एवढी चर्चा झाली, पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न राहूनच गेलाय की तू आतापर्यंत तरी साधारण किती मूवीज किंवा किती सिरियल्स आणि नाटक वगैरे असं तू किती म्हणजे एक्सपिरियन्स आहे तुझ्या? आतापर्यंत मी 6 ते 7 वर्ष झाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. तेव्हापासनं झी मराठी, त्यानंतर स्टार प्रवाह, कलर्स मराठी, म्हणजे आता एक माझ्या नवऱ्याची बायको नावाची एक सिरियल फार हिट झाली होती झी मराठीला. साधारण एक 4 ते 5 वर्ष ती सिरियल चालली होती. तर तेव्हा मी त्या सिरियलला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. त्यानंतर एक आता सोनी मराठीवर एक जीवाची होते या काहिली सिरियल आली होती, त्या सिरियलला काम केलेलं. आणि सगळ्यात मला आवडलेलं काम करायला ते म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा, जो आत्ता खूप छान शो चालू आहे. तर त्या शोला पण मला एक संधी मिळाली होती सुरुवातीला मेकअपची. आणि मग नंतर तिकडे काम आवडल्यानंतर मी तो शो 8 ते 9 महिने कंटिन्यू केला डेली. तिकडे मग ते मीरा रोडला शूटिंग त्यांचं असतं, मग मी रोज अपडाऊन करायचो आणि ते जे काय असेल ते करायचो. मग तो एक तिथला एक्सपिरियन्स वेगळा होता. कारण काय होतं, तो शो पण होता आणि तिकडे एक स्टेजचं पण माध्यम होतं. कारण तिकडे काही वेळेला नाटकाचे सुद्धा स्किट व्हायचे. मग त्या दृष्टीने आपण कॅमेऱ्याच्या समोर नाटकाचा पण मेकअप करता यायचा. तर त्या पण गोष्टी तिकडे चॅलेंजिंग होत्या. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वीकचं काम असायचं. एखाद्याला म्हातारं दाखवायचं आहे आपल्याला, तर ते त्याला तसं वीग लावणं, पांढरे केस, मग ती पांढरी मिशी, मग भुवया पांढऱ्या करायच्या, पापण्या थोड्या पांढऱ्या करायच्या, की मग त्याचं लुक ते म्हाताऱ्या माणसासारखं होतं. या सगळ्या गोष्टी मला तिकडे शिकायला मिळाल्या. आणि मूवीजबद्दल? आणि मूवीजबद्दल म्हटलं तर दगडी चाळ पिक्चर बघितला आहे सगळ्यांनी. तर दगडी चाळचा जो सेकंड पार्ट आला, तर त्या सेकंड पार्टला मला संधी मिळाली होती मेकअपची. तर आम्ही अलिबागला शूटिंग करत होतो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता फिल्मचा. त्यानंतर एक निर्धार नावाची एक फिल्म केली होती. तर निर्धार नावाची फिल्म आम्ही कोल्हापूरला गेली होती. कोल्हापूरच्या फिल्म सिटीमध्ये शूट होतं, तर तिकडे आम्ही ती फिल्म केली होती. त्यानंतर आत्ता एक क्राईम पेट्रोल, त्यानंतर CID अशा शोमध्ये पण मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. आणि प्रॉस्थेटिक्सची जी सुरुवात आहे ना, ती खरी तिथून आलेली आहे. कारण मी प्रॉस्थेटिक्सचं काम असं कुठे इन्स्टिट्यूटला जाऊन शिकलेलो नव्हतो. प्रॉस्थेटिक्सचं काम तिथून कळालेलं आहे. जे क्राईम पेट्रोल किंवा CID किंवा आहट, जिकडे सगळे हे गेटअप असतात किंवा भूत दाखवायचं एखाद्याला, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं तो मेकअप आलेला आहे. तर तो एक्सपिरियन्स घेतल्यामुळे मग प्रॉस्थेटिक्स आणि या गोष्टी मला कळल्या. तर या सगळ्या गोष्टी अशा असतात. नाटकासाठी विचार केला तर ह्याच्या आधी मी स्वतः काम करायचो आधी, त्यामुळे एकांकिका स्पर्धा खूप केल्या. त्याच्यानंतर प्रायोगिक नाटक केलं. त्या नाटकाला पण मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं. कारण सुरुवातीला काय होतं, मी जेव्हा शिकलो तर तेव्हा तिथे नाटकाची बॅकग्राऊंड फार कमी होती. कारण इंडोरमध्ये पोर्टफोलिओ, फोटोशूट्स, ग्लॅमर, फॅशन असे मेकअप चालायचे. त्यामुळे मग त्या मेकअपपेक्षा नाटकाचा मेकअप हा खूप वेगळा असतो. त्यामुळे मग त्याच्यात काय वेगळं आहे, मग स्किन टोनमध्ये कसा फरक पडतो, या सगळ्या गोष्टी मी नाटकाच्या दृष्टीने पण शिकलो. त्यामुळे मग आता नाटक असेल, पिक्चर असेल, सिरियल असेल, कुठल्याही माध्यम असेल तरी मग काम करायला अडचण होत नाही. कारण सगळ्या गोष्टीचं आपण नॉलेज थोडंफार घेतलेलं आहे, त्या दृष्टीने विचार केला आपण. तर मेकअप जर शिकायचाच म्हटला तर एक साधारण किती कालावधी द्यावा लागतो? साधारण तुम्हाला जर मेकअप शिकायचा आहे तर तुम्हाला कोर्सच्या दृष्टीने विचार केला, कोर्सच्या दृष्टीने, तर मेकअपचा कोर्स हा 1 महिन्यात पण पूर्ण होतो. पण कोर्स पूर्ण केल्यानंतर
तुम्हाला रोज एक चेहरा घेऊन मेकअप करणं फार गरजेचं आहे. नाहीतर 1 महिना कोर्स केला, नंतर सोडून दिलं, मग सराव. परत 4 महिन्यांनी बघू असं नाही होत. मग ते परत झिरोवर आपण येणार आणि मग परत ती प्रोसेस चालू होणार. साधारण 1 महिना लागतो त्या मेकअपच्या क्लासला. जर ब्युटी मेकअपचा असेल तर प्रॉस्थेटिक्सचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आणि त्या 1 महिन्यानंतर तुम्ही जवळपास 6 महिने, 7 महिने, 1 वर्ष प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत हँड प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत पुढे काहीच नाही होऊ शकत. आणि तुम्हाला थोडाफार एकदा स्वतःवर कॉन्फिडन्स आला की नाही मी थोडाफार मेकअप करू शकतोय, आणि जर समोरच्या एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितलं की नाही छान होतंय वगैरे, मग तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचं काम पुढे करणं सुरुवात केली पाहिजे. पण सुरुवातीला हेच आहे. म्हणजे आता काय होतं बघा, मी आता विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, माझं यूट्यूब चॅनल आहे, द फायनल टच मेकअप म्हणून आहे. यूट्यूब पण आहे आणि इंस्टाग्राम पण आहे. तर त्याच्यावर मी दर शुक्रवारी संध्याकाळी मेकअपचे वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतो. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून काय होतं की एक मेकअपचा एक वेगळा टॉपिक घेतो कुठला तरी, आणि मग त्या टॉपिकवर काय पॉझिटिव्हिटी आहे, काय निगेटिव्हिटी आहे, कशाप्रकारे काम चालतं. त्यानंतर मग त्यातनं सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण मगाशी तुम्ही जसं बोललात कॉस्मेटिक्सची ओळख, त्या कॉस्मेटिकच्या किटबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओजमध्ये असते. आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमचं प्रॉडक्ट विकत घेण्यापासून आत्तापर्यंत मेकअप कसा करायचा, प्रॅक्टिकली कशा प्रकारच्या गोष्टी वापरायच्या, कुठल्या फाउंडेशनमध्ये काय मिक्स केलं की कुठला कलर तयार होतो, या सगळ्या गोष्टी मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो. तर माझं यूट्यूबचं चॅनल आहे ते तुम्ही बघू शकता. तर तिथून तुम्हाला अजून काही नवीन गोष्टी कळतील. आणि तशा प्रकारे मग आहे ते तुम्ही बघू शकतात. बरेच लोक ज्यांना खरंच इच्छा आहे की या क्षेत्रात येऊन काहीतरी करायचं आहे, ते तिथून सुरू करू शकतात मेकअपचे व्हिडिओ बघायला. आणि एक कलेला घेऊन लोकांना काय सांगू इच्छित आहेस? कलेला घेऊन लोकांना इतका मीही मोठा नाही आहे की काहीतरी लोकांना मी ज्ञान देऊ शकेन असा. पण आत्तापर्यंत जो काही 5 ते 6 वर्ष 7 वर्ष जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून मी असं सांगू शकतो की जर तुम्हाला एखाद्या कला माध्यमामध्ये काम करायचं असेल ना, तर कुठल्याही कलेला तुम्ही पार्ट टाईम म्हणून बघू नका. कारण पार्ट टाईम फावल्या वेळात करण्यासारखी गोष्टी नाही आहे कला म्हणजे. मग ती कुठलीही असू दे, किंवा मेकअप असेल, फोटोग्राफी असेल, त्यानंतर सिनेमॅटोग्राफी असेल, नेपथ्य असेल, एखाद्या नाटकाच्या माध्यमातून जर आपण बोलायचा विचार केला तर लाईट्स असतील, बॅकस्टेज असेल, या सगळ्या गोष्टी ही कलाच आहे ना कुठलीही. किंवा सिंगिंग असेल, काही असेल तरी कलाच आहे. पण काही वेळेला असं होतं की काही लोक जॉब करतात आणि मग जॉब संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये मग ते थोडं गाणं, त्याच्यानंतर तबला वाजवणं, पेटी वाजवणं, आता हे सगळे कलेचेच प्रकार झाले. जसं आपण मेकअप म्हणतो तसे हे कलेचेच प्रकार झाले. या सगळ्या गोष्टी असतात आणि काही जणांच्यात खूप चांगले असतात, पण त्यांना माहीत नसतं की बाबा हे आपण करू शकतो. तर हे आपण करू शकतो हे जेव्हा कळतं ना, मग तिथून त्यांचा कलेचा प्रवास चालू होतो. असं आहे. मग ते जेव्हा कळतं तेव्हा तो प्रवास चालू आल्यानंतर फुल टाईम आपण हेच करायचं का, मग फुल टाईम आपण जर कला माध्यम पकडून चाललो तर आपल्याला पैसे मिळणार आहेत का जेवढे पैसे आपल्याला जॉब करून मिळणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं, या गोष्टींवर विचार करून मग पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. नुसतं मला कला येते किंवा मला कला आवडते म्हणून ती करायची, याला काही उपयोग नाही आहे. हां, मग तिथे कुठेतरी हॉबीचं नाव तुम्ही देऊ शकता की बाबा तुम्हाला हॉबी असेल तर हे करू शकता. ठीक आहे, पण मग ते साईड बाय साईड होतं ना. ज्याला फुल टाईम करायचं आहे ना, तो साईड बाय साईड नाही करू शकत. कारण तुम्हाला फुल टाईम करायचं म्हटल्यावर तुम्हाला 100% तुमचे देणं भागच आहे. तिथे तुम्ही 2 गोष्टी एका वेळेला करायला लागलात ना, तर तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये 100% देऊ शकत नाही. असं होतं ना, दोन्ही गोष्टीत लक्ष राहतं की आता हे संपल्यावर मला हे करायचं, हे संपल्यावर हे करायचं. त्यामुळे मग तुमचं लक्ष विचलित होतं, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला जर एक विषय पकडून चालायचा असेल ना, मग त्याच विषयाच्या पद्धतीने चांगलं काय आहे, वाईट काय आहे, त्या कलेच्या मागचे फायदे तोटे हे सगळे लक्षात घेऊन मग तुम्हाला तशा पद्धतीने पुढे वाटचाल करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तर मंडळी, आपण आज जाणून घेतलं मेकअप म्हणजे नेमकं काय. नाट्यशास्त्रातला मेकअप आणि पडद्यावरचा मेकअप, अर्थात कॅमेरासमोरचा मेकअप, आणि नॉर्मल आपण डेली लाईफमध्ये जे मेकअप आणि स्किन टोन रिलेटेड ज्या काही आपल्याला प्रश्न असतात त्यांची आपण आज सांगड घातलेली आहे. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कलाकर्मी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात.